शेवटी त्या द्रौपदीने काय केलं तर भगवंताचा धावा केला. नामोच्चार करता धावा करता क्षणी भगवंताने ढिगभर वस्त्र पुरवले. ही तर कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. जर एक वेळेस त्या माऊलीने नाम घेतला आणि भगवंत धावून आले, जर आपली मुलगी 8 वर्षाची झाली, तिने उपदेश घेतला, विवाह आपण 18व्या वर्षानंतर करतो की नाही, बरोबर आहे, 8 ते 18 10 वर्ष जर त्या आपल्या मुलीने आपल्या धर्मभगिनीने उपदेश घेऊन नामस्मरण केलं, स्थानवंदन केलं, नामस्मरण जर केलं तर का भगवंत धावून येणार नाही? मला तुम्ही याचं उत्तर द्या. जर एकदा द्रौपदी माता जर नाम घेते आणि भगवंत सहाय्य करतो, धावून येतो, वस्त्र पुरवतो, तर 10 वर्ष जी माऊली त्याचं नामस्मरण करते, त्याचा धावा करते, ती जबाबदारी त्याची होणार नाही का? दंडवत प्रणाम मंडळी, मी सागर मते आपल्या सेवेत हजर आहे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा दुसरा भाग घेऊन. सर्वप्रथम परब्रह्म परमेश्वर अवतार श्री पंचकृष्णांच्या चरणी कोटी कोटी नमन. पंथातील सर्वच गुरुवर्यांना साष्टांग दंडवत आणि मायबाप प्रेक्षक हो, आपणासही प्रेमपूर्वक दंडवत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये ज्यांची पावन उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे असे महानुभाव पंथातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व, महानुभाव पंथाचे भूषण असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री दत्तराज बाबा पंजाबी, श्रीरामपूर. बाबाजींची ओळख मी तरी आपणास काय करून द्यावी. बाबाजी नेहमीच विविध विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येतच असतात. आपल्या सहज सोप्या वक्तृत्व शैलीने बाबाजी प्रबोधन करत असतात. खरोखर भाग्य आहे बाबाजींची भेट आपली आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. बाबाजींचा प्रेमळ स्वभाव, मनमिळावू स्वभाव, एक प्रेमळ व्यक्तिमत्व हे खरोखर मनाला भावून जातं. अशा बाबाजींच्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. मी तर खूप उत्सुक आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी. आणि त्याहूनही महत्त्वाचं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे एक वचन आहे, जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्ये. म्हणजे जो वेळ, वय, काळ हा आपल्या विषयभोगासाठी असेल, कर्मभोगासाठी असेल किंवा आपले व्यवहार हे सगळं करण्यासाठी असेल, तोच वेळ ईश्वराचं शास्त्र जाणून घेण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणूनच महानुभावांची तरुण पिढी या महत्त्वाच्या विषयावरती बाबाजी प्रकाश टाकणार आहेत. तर चला आपण आता प्रत्यक्ष बाबाजींना भेटूयात. दंडवत बाबा. दंडवत. खूप इच्छा होती आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये संवाद साधण्याची आणि ती इच्छा आज देवाने पूर्ण केली आहे. खरोखर खूप आनंद होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या या परिवारामध्ये. आम्हाला यामध्ये आधी तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि नंतर मग आपला जो विषय आहे, मुख्य विषय तरुण पिढीचा, तो आपण मग पुढे चालू करूया. सर्वप्रथम पंचकृष्णाला अभिवादन करतो. या मार्गाला अधिकार नसलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज आणि आपल्या जीवोद्धरणाकरता ज्यांनी अवतार स्वीकार केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या दोन्ही विद्यमान अवतारांना वंदन करतो. तसेच आचार्य श्री नागदेवांपासून ते आजपर्यंत जी आपली आचार्य परंपरा चालत आलेली आहे, जे ज्ञात अज्ञात अशा थोर साधनवंतांना दंडवत करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे लाभ घेतात या सर्व प्रेक्षक वर्गाला दंडवत करून आपणा सर्वांना दंडवत करतो. खरं तर पॉडकास्ट तुम्ही म्हणालात की मला एक उत्सुकता आहे आणि मला देखील या विषयावरती किंवा इथे आपल्यासमोर बोलताना एक वेगळा आनंद होतो आहे आणि मनात एक भीती देखील आहे. कारण पहिला प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये कधी बोलताना किंवा आपल्याकडून काही अनुभव व्यक्त करताना शब्दाचा उणेपुरेपणा होऊ शकतो. पण आपला प्रेक्षक वर्ग हा तेवढा सुज्ञ आहे आणि मायपोट आहे. तो नक्कीच आपले शब्द बालकाचे बोबडे बोल हे त्यातला भावार्थ जाणून घेणार आहे. आपल्याला काय सांगायचं आहे हे ओळखून घेणार आहे याचा आपल्याला खात्री आणि विश्वास आहे.
म्हणून आपण दोघे देखील हा प्रयत्न करतो आहोत. पुनश्च एकदा सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या विचारांना प्रारंभ करतो. माझं बालपण वयाच्या 2.5 वर्षाचा असताना मला महानुभाव आश्रम श्रीरामपूर या ठिकाणी देण्यात आलं, म्हणजे पंथीय संस्काराकरता. अच्छा अच्छा. हां. जर तसं पाहिलं तर मला इथपर्यंत मी कसं काय पोहोचलो हा सर्वात आधीचा प्रश्न पडेल. कारण माझं जन्मगाव, देहाचं गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि श्रीरामपूर आश्रम हा अहिल्यानगरमध्ये आहे. बरोबर बरोबर. बघितलं 200-250 किलोमीटरचं अंतर आणि त्या भागात देखील अनेक मठ मंदिर असताना इकडे येण्याचा योग कसा आला. तर आज सर्वात प्रकर्षाने मला ज्यांची आठवण येते, ज्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा वाटतो, खरं तर या भूमीमध्ये बसण्याकरता, या भूमीमध्ये उभं राहण्याकरता, बोलण्याकरता प्रत्येक गोष्टीला जे निमित्त आहेत असे कैवल्यवासी, परमपूजनीय, परम आदरणीय, श्रद्धेय, निष्काम कर्मयोगी, आंधळी निवासी श्री मोठे बाबाजी. खरं तर बाबाजींनी 1947 साली या ठिकाणी आश्रमची निर्मिती केली. 47 सालापासून एक एक पाऊल या आश्रमचं चालू लागलं आणि बाबा आंधळी गावचे, त्यामुळे माझ्या आत्यांना बाबांकडे सुपूर्त करण्यात आलं. एक आमच्या आजोबांपासून, पंजोबांपासून महानुभाव पंथ हा आपल्या परंपरेने परिवारामध्ये आहे. तर आत्यांना दिलं. आत्या देखील काही 4-5 वर्षाच्या होत्या आणि आत्यांना निमित्त करून मला या ठिकाणी देण्यात आलं. म्हणजे पंथी एक वारसा चालावा, एक आपली परंपरा आहे आणि ते संस्कार या मुलावरती व्हावेत हा उद्देश मनामध्ये ठेवून आत्यांकडे मला सुपूर्त केलं आणि त्यामुळे मला महानुभाव आश्रम श्रीरामपूर या ठिकाणी येण्याचा योग आला. या सर्व प्रक्रियेमध्ये मला धर्माला निमित्त असलेले माझ्या आत्या तर पूजनीय तपस्विनी आत्या तर आहेतच, परंतु माझ्या देहाच्या आजी ज्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की एक मुलगा आपल्याला पंथाला द्यायचा आहे, धर्मसेवेकरता द्यायचा आहे. आईचा वडिलांचा प्रश्न होता की कोण सांभाळेल, कोण लक्ष देईल, एवढं लहान मुलगा, त्यांना या गोष्टीतला अनुभव नव्हता. 2.5 वर्ष समजा, 2.5 वर्ष वय. परंतु आजींनी माझ्या जन्माच्या आधी सांगितलेलं की तिसरा, मला एक मोठी बहीण आहे, एक भाऊ आहे, तिसरा जे काही आपत्ती होईल, ते मुलगा असो मुलगी असो, तुम्ही दोघांनीही त्याच्यामध्ये जीव दाखवायचा नाही आणि त्याची व्यवस्था काय करायची ते मी बघून घेईल, असं आजीने सांगितलं. आजीच्या या मोठ्या ठाम धर्मरूप निर्णयामुळे मला आश्रममध्ये येण्याचा योग लाभला. 2.5 वर्षाचं वय. आत्यांनी आजपर्यंत माझं संगोपन केलं, इथून पुढे त्याच करतायत, आत्ताही त्याच करतायत. असा आत्यांमुळे म्हणजे मला श्रीरामपूर आश्रममध्ये येण्याचा योग लाभला. शालेय शिक्षण हे श्रीरामपूरमध्येच झालं, इयत्ता 7वी पर्यंतचं. मग त्यामध्ये बालवाडीपासून ते 4थी पर्यंत सावित्रीबाई फुले आमची शाळा आहे, SK सोमय्या, तिचं नंतर नामांतरण झालं. त्या शाळेमध्ये माझं 1ली ते 4थी शिक्षण झालं. आणि 4थी नंतर बरीचशी मुलं, आम्ही 10 ते 5 शाळेचा टाईम असायचा, त्या वेळेमध्ये आम्ही 12:30ला शाळा आमची मधल्या सुट्टी करता सोडल्या जायची, लंच टाईमला. आणि त्यावेळेस काय व्हायचं, काही मुलं आम्हाला शाळेतून येताना दिसायची. मग आम्हाला वाटायचं हे तर किती भारी आहे, सकाळी जातात 12:30ला घरी येतात. मग मला देखील त्याच शाळेत जायचं, हे दिवसभर काय मला शाळेत बसायचं नाही. त्यावेळेस माध्यमिक शाळा, हायस्कूल यातला फरक काही माहिती नव्हता. मग त्या हट्टापायी मला 5वीला हायस्कूलमध्ये टाकण्यात आलं. 5वी ते 7वी माझं शिक्षण श्रीरामपूरमध्येच झालं. अशा प्रकारे 7वी पर्यंतचं शिक्षण इथे झालं आणि 7वी नंतरचं 8वी ते 12वी हे शिक्षण, पुढे आपण त्या विषयावरती बोलणारच आहोत. परंतु ते पुढचं शालेय शिक्षण माझं श्री ब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम तरडगाव या शिक्षण संस्थेमध्ये अध्ययनाला असताना त्या ठिकाणी तरडगावमध्ये माझं बाकीचं पुढचं शिक्षण झालं. मग हे सगळं होत असताना मग शास्त्र अभ्यास वगैरे कुठं झाला आणि कितीपर्यंत झाला समजा? 8वीला म्हणजे 2009ला श्रद्धेश्री मोठे बाबाजी कैवल्यवासी झाले आणि त्यानंतर 2010ला मला श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव या ठिकाणी शिक्षणाकरता ठेवण्यात आलं. शालेय शिक्षण पण होईल आणि सोबतच आपलं ब्रह्मविद्या अध्ययन पण होईल या उद्देशाने तिथे महानुभाव आश्रम तरडगाव आश्रमचे संचालक
परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय दैवाद्य सुखश्री अधिष्ठित गुरुवर्य श्री बाबाजींकडे मला सुपूर्द करण्यात आलं आणि त्यांच्या सन्निधानामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मला ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययन करण्याकरता ठेवलं. आणि तिथे शाळा चालू असताना 8वी ते 12वीपर्यंत श्रीमद भगवद्गीता असेल, सूत्रपाठ असेल, असा एक एक क्रम त्या ठिकाणी चालू झाला. अभ्यास होता, पण ते अभ्यास होता समजा तो तिथे जास्त झाला, तिथं तरडगावला जास्त झालं. आणि हे सगळं होत असताना शालेय मित्र जे आहेत आपले ते अन्न संप्रदायाचे वगैरे असतात. हो. मग तेव्हा काही असं त्या वयामध्ये तुम्ही मानबाई वगैरे असं होतं ना, आम्ही काही खात नाही वगैरे, बा डबे वगैरे खाण्यात सगळा काही योग येतो, ते तुम्ही त्या काही आठवणी वगैरे काही असतील तर अशा? सर्वात महत्त्वाचं शाळेत आम्हाला म्हणजे शाकाहाराव्यतिरिक्त कोणताही आहारांना मना होतं. म्हणजे स्ट्रिक्टली ते शिक्षकांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं जेवण करताना आम्ही सगळे एकत्र ग्रुपने बसायचो आणि एकमेकाची भाजी एकमेकाला देणं असेल, घेणं असेल. त्या वयात ते पूर्ण बंद, म्हणजे मांसाहार वगैरे जो काही आहार आहे शाकाहाराव्यतिरिक्त तसलं काहीच पदार्थ आणणे नव्हतं. त्यामुळं तशा काही अडचणी शाळेत तशा आल्या नाहीत. आणि महानुभावपंथी आहोत, श्रीकृष्ण भक्त आहोत. इतर काही प्रश्न तसे उद्भवले नाहीत. अच्छा. तेवढे खेळणं बागडण्याचं वगैरे असं ते सगळं एकत्रित. पण मग एक आश्रमात राहतात बुवा, हा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो मुलांचा वगैरे तेव्हा, नाही? हो, नक्कीच असतो. कारण आश्रममध्ये राहतात म्हणजे यांना आई वडील नाही आहेत, ही अनाथ मुलं आहेत, अशा दृष्टीने बघितल्या जातात. म्हणजे कोणत्याही आश्रममधल्या मुलाकडं ज्यावेळेस बघतात त्यावेळेस तो मुलगा किंवा ती मुलगी अनाथ आहे या दृष्टीने त्याकडे पाहिलं जातं. त्याही परिस्थितीला आम्हाला म्हणजे मुलं विचारायचे ना की पालक मिटिंग असायची आणि पालक मिटिंग असताना प्रत्येक कुणाची आई यायची, कुणाचे वडील यायचे. या व्यतिरिक्त तिसरा कोण पालक शक्यतो येत नसायचं. आमच्या पालक मिटिंगला आमच्या गुराई असायच्या किंवा आमच्या आश्रममधून तपस्विनी माता यायच्या. त्यांच्याबद्दल आम्हाला विचारलं जायचं की या तुमच्या कोण आहेत. तर अशा पद्धतीचा देखील आमच्यासोबत प्रसंग आला. मग हे सगळं होत असताना अभ्यास वगैरे झाला, सगळं काही झालं, संन्यास घ्यायचा विचार केव्हा आला आणि का आला? जसं मी सांगितलं 2.5 वर्षापासून महानुभाव आश्रममध्ये होतो. पंथीय संस्कार व्हावेत, पंथीय परंपरा समजावी आणि शालेय शिक्षण देखील व्हावं, हा उद्देश आणि सगळ्यात महत्त्वाचा पंथीय संस्काराचा उद्देश. जसं आपण बघतो एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आपण त्याला मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं तर पुढे चालून त्याचं रूपांतर आपल्याला काय दिसतं? तो सैनिक वगैरे होतो, तो एक सैनिक बनतो. किंवा आपल्या मुलाला काय बनवायचं आहे आपण त्या पद्धतीने त्याला शिक्षण देतो. बरोबर. आणि ते शिक्षण देत असताना कदाचित त्या मुलाला त्यावेळेस आपण काय शिकतो आहोत हे माहिती नसतं त्या वयामध्ये, त्या लहान वयामध्ये. पण ज्या वेळेस तो एका विशिष्ट वयानंतर आपण काय शिकलो, आपलं काय पाठांतर आहे किंवा आपण काय माहिती गोळा केलेली आहे, हे पाठांतर करताना अर्थ कळत नाही, पण नंतर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याचा आपल्याला उलगडा होतो. नक्कीच त्या गोष्टीचा मला बालपणापासून आश्रममध्ये राहिल्याचा तो फायदा झाला. पूर्ण महानुभावपंथीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराला, तत्वाला अनुसरून असलेले पोषक वातावरण, 100-150 साधकांचा हा संपूर्ण परिवार ज्यांच्यामध्ये मी बालपणापासून वाढलो. मग तपस्विनी माता असतील, भिक्षुक साधक असतील, शाळेपुरतं सकाळी समजा 7 ते 12 शाळेला बाहेर जाणं, त्या व्यतिरिक्त पूर्ण वेळ महानुभाव आश्रममध्ये थांबणं. फार म्हणजे अलीकडे 4 ते 5 वर्ष आधीपर्यंत संध्याकाळी 7 नंतर गाव चालू असतं याचा अनुभव आता अलीकडे आला. नाही तर लहानपणी शाळेतून घरी आलं, अंधार पडला म्हणजे गाव बंद, अशा म्हणजे आमची एक मानसिकता असायची. किंवा आपल्याला तशा वातावरणामध्ये आपण वाढलं. संध्याकाळची वेळ झाली की आपलं पंथीय पूजा अवसर झाली की प्रायश्चित, या सर्व विधीमध्ये असल्यामुळे तो नक्कीच फायदा झाला. आणि त्या गोष्टीमुळे संन्यास घेण्याकरता किंवा संन्यास आपण का घेतो आहोत, का घेतला पाहिजे, हे त्यातून समजलं आणि त्या दिशेने पाऊल वळलं. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबांचा सहवास. कैवल्यासी बाबाजी, आमचा योग आला होता त्यांच्या भेटीचा. बरोबर. आणि आय थिंक आपण तेव्हा पहिल्यांदाच भेटलो होतो. बरोबर. बाबांच्या काही आठवणी, त्यांच्या सहवासातल्या काही?
बाबांचा सहवास हा लहानपणापासून लाभला, परंतु लहानपणीचा सहवास बाबा एकदम शिस्तप्रिय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानात जी गोष्ट बसेल त्या पद्धतीने वागणार. आपण सर्व आचार्यगण बघतो की ते तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त कसली तडजोड करत नाही, तत्त्वज्ञानाशी तडजोड नाही. मग तो माझा सख्खा नातेवाईक जरी असला तरी बाबांचा तो स्वभाव होता, त्यांनी कधीच तडजोड केली नाही. तुम्ही नियमामध्ये राहा, तुम्ही वेळेमध्ये बांधील राहा. हे शिस्तप्रिय असलेले बाबा लहानपणी नक्कीच आपल्याला भीती वाटते. आणि त्या भीतीमुळे काय व्हायचं, शाळेत जाताना आम्ही बाबांना दंडवत करायचो, शाळेतून आल्यानंतर एक दंडवत व्हायचा आणि तिसरा दंडवत आमचा मंदिरात पूजावसराच्या प्रायश्चितच्या वेळेस व्हायचा. या 3 दंडवता व्यतिरिक्त फार क्वचित जर कधी दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर बाबांच्या समोर जाणे, ते पण दरवाजातून दंडवत करणे, एक भीती होती. त्यामुळे बालपण या 3 प्रसंगाव्यतिरिक्त जास्त काही बाबांची संपर्क किंवा जवळीक नाही लागली, कारण एक भीती होती. बाबा जर समजा मंदिराच्या पुढे असतील तर आम्ही मंदिराच्या पाठीमागे खेळायचो, जर कळायला बाबा तिकडून येतात तर आम्ही या बाजूने पुढे यायचो, म्हणजे एक भीती होती. त्यामुळे बालपणी एवढा काही सहवास नाही लाभला. बाबांचा सहवास मला तसा जास्त लाभला एक 2010 ते 17 थोडासा बालपणीपेक्षा थोडा वाढला, परंतु 2017 नंतर तर 2024 हा जो 8 वर्षाचा काळ आहे ते जवळपास पूर्णपणे बाबांच्या जवळ सेवेच्या माध्यमातून मला थांबता आलं. आणि त्यावेळेस मी बाबांना जास्त जवळून पाहिलं, जास्त जवळून अनुभवलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की बाबा खूप वेगळे आहेत. आपण लहानपणापासून घाबरत होतो, लांब लांब जात होतो, बाबा तसे नाहीत. बाबा खूप प्रेमळ आहेत. बाबांच्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल काळजी आहे, प्रत्येकाबद्दल तेवढीच आपुलकी. हे 2017 ते 2024 मला प्रकर्षाने जाणवलं आणि बारीक बारीक गोष्टींमधून मी ते अनुभवलं. 25 एप्रिल 2017 या दिवशी मला आत्यांचा फोन आला. मी श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव या ठिकाणी होतो अध्ययनासाठी होते, बरोबर. आणि माझं नुकतीच 12वी झाली होती. आत्यांचा फोन आला की बाबांची तब्येत ठीक नाही आहे आणि सेवेकरता यावं लागेल. आता त्यावेळेस आत्ता ती गोष्ट एक आपण गप्पा मारतोय म्हणून सांगायला मला काही हरकत नाही. कुठेतरी त्या गोष्टीचा थोडा तोटा झाला हे पण मला जाणवतं आहे. पण त्यावेळेस नुकतंच आमचं लक्षणस्थळाचं मनन होतं. आता पूर्ण लक्षणस्थळाचं मनन बाबाजींना द्यायचं आहे आणि इकडून फोन आला की घरी यायचं आहे. एक थोडंसं पाठांतराला पण वेळ द्यावा लागणार होता. याच्यातून आपल्याला सुटका भेटली. एक थोडासा त्यावेळेस एक थोडा आनंद झाला की आपल्याला आता हे पाठांतर करावं लागणार नाही किंवा मनन द्यावं लागणार नाही. आत्यांचा फोन आला हे सांगून गुरुवर्षी बाबाजींकडे गेलो. बाबाजींना आत्यांचा फोन आला किंवा आत्यांचं बोलणं झालं, सांगितलं. आत्या देखील बाबाजींसोबत बोलल्या आणि मग बाबाजींनी इकडे सेवेला येण्याकरता परवानगी दिली आणि मी 27 तारखेला या ठिकाणी परत आलो बाबाजींच्या सेवेवर. आणि या आठवणींमध्ये मग तिथून आमचा पहिला प्रवास चालू झाला. गुरुवर्य कैवल्यवासी साहित्यवारिधी श्री मोठे बाबाजींसोबतचा माझा पहिला विमान प्रवास. बापरे. 2017 30 एप्रिल 2017 हा पहिला विमान प्रवास बाबाजींसोबतचा मला त्यावेळेस करण्याची संधी भेटली. खरं तर माझे वडील असतील किंवा इतर नातेवाईक असतील त्यांनी प्रश्न उपस्थित केला की याचं वय खूप कमी आहे आणि त्याला बाबांसोबत काही तुम्ही पाठवू नका. आम्हाला बडोद्याला उपचाराला करता जायचं होतं. एकतर हा कधी श्रीरामपूर, परकंदी, तरडगाव या 3 गाव व्यतिरिक्त कुठे गेलेलं नाही आणि अचानक जर त्याला आपण दुसऱ्या राज्यात पाठवतोय, ते पण विमान प्रवासामध्ये पाठवणार आहोत, तर वडिलांचा थोडा नाकार होता की बाबा आजारी आहेत आणि हा एकटा जाईल तर प्रवास कसा करेल. बरोबर. परंतु बाबा पण इतके ठाम होते. बाबा म्हणले मी घेऊन जाईल तर त्यालाच घेऊन जाईल. मग अशा ह्याच्यातून तो प्रवास म्हणजे पहिला प्रवास करण्याची संधी भेटली ती आचार्य श्री बाबाजींच्या त्या सेवेमुळं. ही एक आठवण खूप मोठी आणि जीवनातला एक पहिला विमान प्रवास जर मला विचारला तर तो प्रवास सांगेल. म्हणजे आम्ही बघायला विचार करायला गेलो, माझं सुद्धा आता एवढं वय आहे, अजून मला विमान बघायला सुद्धा भेटलं नाही, म्हणजे एअरपोर्ट सुद्धा बघितलेलं नाही मी. पण आपण आश्रमात राहून सुद्धा वगैरे म्हणजे एक बघितलं जातं ना
मुलगा आश्रमात राहणार आहे, तिथं वनवासी वगैरे राहिले, एक समाजामध्ये एक समज असतो. बरोबर. परंतु आपल्या अनुभवावरून लक्षात येतं की आपल्या आश्रमात राहून सुद्धा विमान प्रवास घडलाय. नाही, नक्कीच वनवासी आहे किंवा त्याला एक समज आहे बरं. बरोबर बरोबर, नक्कीच आहे, नक्कीच. आश्रममध्ये म्हणजे या मुलांना कोणी आई वडील नाही आहेत, सांभाळणारे नाहीत, म्हणून यांना इथं दिलेलं आहे. परंतु माझा देव श्री चक्रधर आपण प्रत्येक अनुयायी म्हणतो. बरोबर आहे. तो प्रत्येक भक्ताकरता, प्रत्येक अनुयायाकरता धावून येतो. आता विमान प्रवास हा एक त्यावेळेस उपचाराकरता लवकर पोहोचणे ते गरजेचं होतं. बरोबर आहे. त्यामुळे तो विमान प्रवास घडला, पण सेवेच्या माध्यमातून तो करायला भेटला. हाही त्यामागचा एक उद्देश होता. जर कदाचित मी सेवेला नाही म्हणलो असतं तर विमान प्रवास नंतर ठरला की आम्हाला विमानाने जायचंय, पण आधी मी आलो आणि नंतर तो प्रवास चालू झाला. या सगळ्या गोष्टी होत असताना बाबाजी नंतर आश्रमाची संचालक पदाची वगैरे जबाबदारी आहे ती एक तरुण मंत म्हणून आपल्यावरती आली. ते कसं, आणि त्याहून अधिक महत्त्वाचं आपल्या स्टेटसला एक खूप छान फोटो आहे. बाबाजींसोबत तुम्ही काहीतरी गुस साधतायत. बाबाजी चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आहे आणि तीच स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर वगैरे सुद्धा विचारणार होतो, पण म्हटलं आता प्रत्यक्ष वेळ येणारच आहे, आपण याच वेळेस विचारूया. नेमका तो काय प्रसंग होता? बाबाजींचा सहवास मी तर म्हणेल माझ्या जीवनाला एका परिसासारखा लाभला. ऐकून होतो परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, पण ते मी प्रत्यक्षात आज अनुभवतोय. माझ्यासारख्या लोखंडाला बाबांनी जवळ घेतलं, सहवास दिला, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या आचरणाचा आणि एक त्यांच्या प्रेमाचा मला स्पर्श केला आणि माझं जीवन सोन्याचं झालं असं म्हणलं तरी यात काही वावगं ठरणार नाही. कारण यात मी अजून एक बाबांच्या आठवणीमध्ये एक मुद्दा आधी तो ॲड करतो. आमचा प्रवास चालू झाला, आम्ही बडोद्याला पोहोचलो. आता दवाखान्या म्हणल्यानंतर माझा पहिला दवाखान्याची ती सेवा होती. दवाखान्यात किती खर्च लागतो, काय लागतो याची मला कसलीही म्हणजे माहिती नव्हती, त्याच्यामुळे काही चिंता करण्याचा विषय नाही. विमान प्रवास झाला होता, मी थोडा खुश होतो की आपण विमानात बसलो, मी या विचारामध्ये होतो. परंतु गेलो आम्ही, 3 दिवस झाले आणि 3 दिवसांनी एक वासनिक, एक सद्भक्त बाबाजींच्या भेटी करता आले. बाबाजींना भेटले, बराच वेळ, अर्धा-पाऊण तास भेट झाली. भेटून ते निघून गेले. बाबाजींना काही त्यांनी भेट दिली, एक द्रव्य स्वरूपाची. बाबाजींनी ते पाकिट माझ्याकडे दिलं आणि बाबाजी लघुशंके करता गेले. बाहेर आल्यानंतर मला विचारलं की त्याच्यामध्ये काय आहे, आता किती रक्कम आहे. स्वाभाविक आहे, जर द्रव्य तर ती किती रक्कम आहे आपण बघतोच. तर मी ती बघितली आणि रक्कम बाबाजींना सांगितली. बाबाजी बोलले पुन्हा एकदा मोज. मी ती पुन्हा मोजली बाबाजींसमोर आणि ती रक्कम सांगितली. त्यावेळेस अक्षरशः आजही अंगाला काटा येतो. तो एक प्रसंग, देव काय असतो, परमेश्वर काय असतो आणि आपण ज्यावेळेस त्याला पूर्णपणे शरण जातो त्यावेळेस तो कशी सहाय्यता करतो, हा अनुभव सांगणारा आणि स्वतःच्या जीवनात, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये बदल घडवणारा प्रसंग होता. आणि ती रक्कम बाबाजींना सांगितली. तिथे दवाखान्यात रूममध्ये देवपूजा असायची. बाबाजींची खुर्ची शेजारीच देवपूजा असायची. तर बाबाजींनी लगेच देवपूजेकडे हात केला. श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष होता, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विशेष होता. हात जोडून अक्षरशः बाबाजींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. बाबाजी म्हणायला लागले की म्हणजे माझा माता पिता, माझं सर्व काही माझं देव आहे. बरोबर. 2 मिनटं झाले, मी एकदम, मला कळलं नक्की काय झालं. एक 2 मिनटं शांत बसलो. मग बाबांनी सांगितलं की ही व्यक्ती, बऱ्याचदा भेट झाली, एक 500 ते 1000 रुपयाच्या वरती या व्यक्तीने कधी भेटीसाठी द्रव्य उपयोगी आणलं नाही. आणि आज या व्यक्तीने, आज मी रक्कम सांगितली, आपण पैसा म्हणून त्याच्याकडे बघत नाही, परंतु याच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की परमेश्वर, आपला ईश्वर, आपला देव आपल्याला सहाय्यता कशी करतो. मी रकमेचा देखील उल्लेख या ठिकाणी करतो. 20,000 रुपये ही ती रक्कम होती. आणि बाबांनी त्यानंतर सांगितलं की मी जसा प्रवासाला निघलोय, आपण या ठिकाणी येतोय, बाबाजींवरती उपचार करणारे परमार्गसेवक डॉक्टर विकी सर अजवानी हे पंथीय उपदेशी आहेत. अच्छा, बडोद्यालाच का? हा, बडोद्याला असतात, यूरोलॉजिस्ट सर्जन आहेत. अच्छा, ते उपदेशी आहेत. बऱ्याच वर्षाचा बाबाजींसोबत संपर्क आहे. तरी देखील बाबांच्या मनात एक चिंता होती की दवाखाना म्हणलं की खर्च येतो. आणि मी 3-4 दिवसापासून मी चिंतित होतो की देवा,
तू मला जंगलात घेऊन आला. जंगलात म्हणजे काय, तर महाराष्ट्र दिल्ली सोडून बाबा इतर ठिकाणी शक्यतो म्हणजे गुजरातला जाण्याचा पहिला प्रसंग. सुरतला वगैरे प्रवचनाला जायचे, परंतु उपचार घेण्याकरता पहिल्यांदा गेले. इकडे काही ओळख परिचय नाही, अशा ठिकाणी जर मला गरज पडली तर कोण आणून देणार. मी या विचारात होतो आणि 2-3 दिवस मी त्या चिंतेत होतो. मी ती चिंता तुला देखील बोलून दाखवली नाही, माझ्या देवानी न बोलता ती पूर्ण केली. म्हणजे विषय आपल्याला पैशाच्या रकमेकडे न बघता, त्या सद्भक्तांकडे न बघता अदृष्टाने कशा प्रकारे सहाय्यता केली. देवा प्रति किंवा परमेश्वराप्रती आपली श्रद्धा कशी असली पाहिजे. जर बाबांचा आपण परिवाराची माहिती घेतली तर गुरुवर्य श्री बाबाजींचा संपूर्ण परिवार एकदम राजेशाही परिवार. बापरे. बाबाजींचे 3 भाऊ हे अमेरिकेमध्ये आहेत. बापरे. एक बहीण अमेरिकेमध्ये. आत्ताच 97 वर्षाचे मागच्या वर्षी त्यांचे मोठे भाऊ सरले. ते अमेरिकेतल्या शास्त्रज्ञ शाळेमध्ये ते प्रोफेसर होते, सायंटिस्ट म्हणून होते, संशोधक म्हणून ते त्या ठिकाणी होते. 97व्या वर्षी ते सरले. बाबाजींचे लहाने भाऊ हे इंग्लिशचे प्रोफेसर आहेत, आजही ते अमेरिकेमध्ये आहेत. बहीण देखील चांगल्या नोकरी करते, जॉब करते. त्या भावाची मुलं डॉक्टर आहेत, कोण शिक्षक आहेत. एवढा सगळा असलेला परिवार. आता हा फक्त आपल्या देहाच्या सख्या भावांचा मी परिवार सांगितला. इतर संपूर्ण परिवार एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये असताना कधी बाबांनी ते मला मदत करतील आणि ते आहेत मग मी काय काळजी करू, असं कधीच त्यांच्या तोंडून मी माझ्या या 8 वर्षाच्या अंगलक सेवेमध्ये कधीच ऐकलं नाही. माझं जे काही होईल माझं देव देईल आणि माझा देव आहे, मला कुणाला मागायचं नाही. ही त्यांची भावना होती, ही त्यांची श्रद्धा होती. आणि तो अनुभव मला त्यावेळेस आला की खरंच देवावरती आपण जर श्रद्धा ठेवली, त्याने सांगितल्याप्रमाणे सर्वस्वी जर आपण शरण गेलो, जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. माझ्या भक्ताचं जो मला अनन्य भावे शरण येईल त्याचं योगक्षेम हे मी स्वतः पुरवणार. हा अनुभव, या श्लोकाची अनुभूती मला बाबाजींच्या त्या प्रसंगामधून त्या ठिकाणी आली आणि ती माझ्या जीवनासाठी पूर्ण जीवनभर पूर्ण उरेल अशी ती शिदोरी मी समजतो. स्वामींनी सांगितलं जाणणे भावाने शरण या, शेवटी सर्व करता परमेश्वरच आहे. बरोबर. बाबांच्या सोबतच्या आपल्या सर्व आठवणी झाल्याच, परंतु आपण जे सांगितलं की आपलं शालेय शिक्षण जे आहे, माध्यमिक शिक्षण, ते तरडगावला झालं, आश्रमात वगैरे बाबांच्या सहवासामध्ये राहील. तिथल्या काही खास आठवणी असतील त्या पण आम्हाला ऐकायला आवडेल. तरडगावच्या आठवणी म्हणजे अशा भरपूर आहेत. म्हणजे इयत्ता 8वी पासून ते 12वी आणि त्यानंतरची 2 वर्ष, जवळपास एक 8 ते 9 वर्ष तरडगावला. हो, 8 ते 9 वर्ष. मी 10वी पर्यंत समजत होतो फक्त. नाही, 12वी पण केली आणि 12वी नंतर 2 वर्ष होतो. त्यानंतर 2017 म्हणजे 2010 ते 2007 संपूर्ण 7 वर्ष ते 8 वर्ष. त्यानंतर मी 2 वर्ष आम्ही बडोद्यावरून जाऊन आलो की मग मध्यंतरी 1 महिना जायचं, अध्ययन करायचं, परत यायचं, परत सेवेत थांबायचं. असं एक 2 वर्ष मी तसं केलं. जवळपास 8 वर्ष त्या संस्थेसोबत किंवा पाठशाळेमध्ये लाभली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुवर्य आचार्य श्री मोठे बाबाजी. आम्ही बाहेरून अध्ययनाला गेलेलो विद्यार्थी आणि तिथला असलेला आश्रमातला परिवार, तिथले विद्यार्थी. कधीही आचार्य श्री बाबाजींच्या वागण्यामधून किंवा त्यांच्या कृतीमधून कधीच आम्हाला जाणवलं नाही की आम्ही या आश्रम संस्थेतून इथे आलेलो. आमच्या शाळेचा दप्तर असेल, वही असेल, शाळेची फी असेल, पेन असतील, ह्या सर्व गोष्टींचा खर्च आचार्य श्री बाबाजींनी केलेला आहे. खरं तर आम्ही फक्त तिथे अध्ययन करता गेलो होतो, त्या व्यतिरिक्त त्यांची काही जबाबदारी नव्हती. परंतु प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे. आजही त्याच भावनेने किंवा तेवढ्याच प्रेमाने, आपुलकीने त्या आमची विचारपूस करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट की तिथे कोणत्याही विद्यार्थ्याला आजपर्यंत कधी वाटलं नाही, भविष्यातही वाटणार नाही आणि याच्या मागेही कधी वाटलं नाही की आपण बाहेरून आलेलो आहोत. उलट तिथं गेल्यानंतर आम्हाला घरून फोन यायचे की आता सुट्टी लागली, चला या. मग त्यावेळेस आम्हाला जावं लागायचं. पण एक घर असल्यासारखी तिथं वागणूक भेटली. आता एक सामाजिकदृष्ट्या जर पाहिलं तर कैवल्यवासी गुरु माऊली माई यांच्याबद्दलची बऱ्याचशा आठवणी आहेत. त्यातली एक आठवण मला प्रत्येक सणाला आठवते, म्हणजे रक्षाबंधनला आठवते. 2010ला मी त्या ठिकाणी गेलो. पहिलं पौतं पर्व रक्षाबंधन सण त्या ठिकाणी, आणि आचार्य श्री बाबाजींचं पौतं पर्व चालू होतं आणि काही
साहित्य आणण्याकरता काही सेवेकरता मी आतमध्ये गेलो, माईंच्या खोलीमध्ये गेलो आणि काहीतरी तिथून घेऊन यायचं होतं. तर कैवल्यवासी गुरु माऊली माई इतका माऊलीपणा होता की त्यांनी त्या 2 मिनिटामध्ये माझ्या हातात राखी नाही हे बघितलं आणि मला हाक मारून बोलून घेतलं. आता ही गोष्ट तर माझ्या कसली लक्षात नाही, काही नाही, बोलून घेतलं आणि लगेच तिथे तपस्विनी रूपाताई, तपस्विनी चित्राताई यांना बोलून घेतलं की ह्या मुलाच्या हातामध्ये राखी नाही आहे, हा जर आज रक्षाबंधनला त्याच्या आश्रममध्ये असता तर त्याचे दोन्ही हात भरले असते. कारण सांगायचं तात्पर्य इकडे तेवढी संख्या आहे आणि मी सणाला जर घरी असतो तर मला एवढ्या राख्या बांधल्या गेल्या असत्या आणि आज तो इथे त्याच्या हाताला राखी नाही. पटकन मला बसवलं, माझ्या हाताला राखी बांधली, मला गोड खाऊ घातलं. त्यावेळेस मला त्या सणाबद्दल महत्त्व कळालं की इतक्या बारकाईने एक बाहेरच्या आता तसं पाहिलं तर परमेश्वर मार्गाच्या प्रत्येक साधक असेल, प्रत्येक वासनिक असेल, तो एक देव एक धर्म आहे, आपण एक आहोत. एक कुणाच्या मनामध्ये असं यायला नको की हे बाहेरचा विद्यार्थी का म्हणतोय. सांगायचं ज्यावेळेस आपण अध्ययन करता झालं आपण काही काळ, काही महिने, काही वर्षाकरता त्या ठिकाणी थांबणार असतो, त्यामुळे मी तो बाहेरचा हा उल्लेख करतो आहे. तर त्या ठिकाणी माईंनी बघितलं की याच्या हातामध्ये नाही आहे, लहान मुलगा आहे, त्याला वाटू नये की सगळ्यांच्या हातात राखी, माझ्या नाही, हा रडत बसू नये किंवा ह्याला काही वेगळं वाटू नये, हा विचार त्या माऊलीच्या मनामध्ये होता. एवढ्या बारकाईने विचार करणाऱ्या त्या माई त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत प्रेमाने, अत्यंत आपुलकीने वागवलं. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या आठवणी आठवल्या की माईंचा माऊलीपणा, माईंची आपुलकी. माई तेवढ्याच कडक देखील होत्या, अत्यंत शिस्तप्रिय. माईंसमोर जाणं म्हणजे भीती वाटायची, पण ज्यावेळेस ह्या गोष्टी अनुभवायला यायला लागल्या त्यावेळेस माईंच्या मनातला माऊलीपणा दिसला, मग त्यावेळेस मनातली भीती, त्यावेळेस मग त्या गोष्टी दूर झाल्या. अशीच अनुभव मला असंच आठवण येते ती कैवल्यवासी आई, गुरुवर्य श्री बाबाजींच्या देहाची आई, ज्यांना आम्ही आई म्हणून संबोधतो, त्या आईंची आठवण येते. त्या देखील प्रत्येक वेळेस काळजीपूर्वक विचारपूस करणार. मी ज्यावेळेस सेवेला श्रीरामपूरला आलो, आईंना मी तिथे काही दिवस दिसलो नाही, तसं भेटून आलो होतो, पण तिथे मग आमचे स्नेही सचिन दादा असतील किंवा इतर गुरुबंधू असतील, त्यांना या आठवणी विचारायच्या, निशांचा काही फोन आला का, तो कधी येणार आहे, आता तो सेवेला बडोद्याला गेलाय, बडोद्यावरून श्रीरामपूरला आलाय की नाही, ही विचारपूस करायची त्यांना काय गरज होती. पण त्यांच्या मनामध्ये वैयक्तिक माझ्याबद्दल, प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल जी आपुलकी होती किंवा काळजी होती ती त्या गोष्टीमधून दिसली. आणि त्या बऱ्याचशा गोष्टी त्यापैकी या ठराविक नमूद करण्यासारख्या गोष्टी आहेत. अशा प्रत्येक तिथले ज्येष्ठ आमचे गुरुबंधू असतील, भगिनी असतील, प्रत्येकासोबत आठवणी भरपूर आहेत, ढिगभर आठवणी आहेत. जर आपण त्या आता सांगत बसलो तर आपल्याला वेळही कमी पडेल. प्रत्येक आठवणीतून काही ना काही शिकायला भेटलं आणि एक प्रेरणा भेटलेली आहे. आणि विद्यमान बाबाजी जे आहेत समजा सध्या तरडगावचे ना, आमचा एक अनुभव आहे. आपण नाही का मयूर यात्रेला गेलो होतो, आषाढी एकादशीला देवपूजेला मी गेलो होतो. देवपूजा वगैरे झाली आमची आणि बाबांच्या भेटीसाठी गेलो. गर्दी वगैरे होती, मध्ये मी मागे पोस्टही केली होती FB ला वगैरे. मी दंडोत वगैरे केला बाबांना, मुंबईची वगैरे मंडळी होती बरीचशी, दंडोत केला आणि मला थोडंसं नियोजन वगैरे लावलं लागतं आमच्या गुरुबांसोबत असलं की. मी बाहेर चालले आलो, पण मयूर मात्र तिथं उभा होता आणि मयूरने आमचं ते लोगोचं शर्ट घातलेलं होतं, टी-शर्ट. बाबांनी बघितलं, मग याचं हे केलं, विचारपूस वगैरे केली, कोण आहे काय वगैरे वगैरे. मग मला आश्रमातून कोणच तरी बोलवून आलं, म्हणजे बाबांनी बोलवलंय. अंगावरती काटा आला, म्हटलं बाबांनी मला बोलवलंय. एक आनंदाचं पण एक हे होतं. तर जवळ गेलो, बाबांना दंडोत वगैरे केला, देवपूजेबद्दल वगैरे बाबा सगळ्यांनाच विचारतात, ते मलाही विचारलं. पण एवढ्या मोठ्या आचार्यांनी आपल्यासारख्या माणसाला बोलावून घेणं ही खूप मोठी एक गोष्ट होती माझ्यासाठी. एक मायपणा जो आपण तिथला सांगताय तो खरोखरच मलाही त्या गोष्टीचा अनुभव आला. हो, नक्कीच. बाबांच्या ठिकाणी इतकी आपुलकी आणि इतके साधेपणा आहे. एक आता विषय निघाला तर बाबाजींसमोर कोण विचार करेल का बाबाजींनी 2 व्हीलर चालवली म्हणून. बापरे. बाबाजींसोबत मला 2 व्हीलरवरती बसण्याचा देखील योग आला आणि अक्षरशः बसताना भीती पण वाटत होती आणि छान पण वाटत होतं. म्हणजे हा प्रसंग एक 8 ते 10 वर्षापूर्वीचा आहे, परंतु
एकदम प्रत्येकामध्ये मिसळणे, प्रत्येकाला आपलंसं करणे आणि प्रत्येकातला चांगला गुण शोधून त्याला त्या गुणाप्रती प्रेरित करणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नाही तर आपण काय करतो, आपल्या नजरेत एखादा व्यक्ती योग्य वाटला नाही किंवा चुकीचा वाटला, आपण त्याला चुकीचा म्हणतो, आपण त्याला तो बिघडलेला आहे म्हणतो. परंतु बिघडलेल्यामध्ये देखील काहीतरी चांगलं आहे ते शोधून त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आचार्य श्री बाबाजी करतात. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सद्भक्तांच्या माध्यमातून मला ते पाहायला भेटलं. बऱ्याच सद्भक्तांना असेल, आमच्या युवक साधकांना असेल किंवा आपले युवक वासनिक बांधवांना असेल, काही अडचण घरी काही वाद झाला किंवा काही गोष्टी झाल्या तर प्रेमाने समजावणे आणि त्याला पुन्हा एकदा नवं बळ देणं हे ते ठिकाण आहे. आणि तो अनुभव तुम्हाला देखील आला, नक्कीच तो अनुभव खरा आहे. या सर्व आठवण झाल्याच, पण आपण आता मुख्य विषयाकडे वळणार आहोत. तरुणाई हा सगळ्यात एक गंभीर समस्या म्हणता येईल, किंवा तरुणाई जी अशी आहे जी खूप काही महत्त्वाची आहे देशासाठी, समाजासाठी, पुढील भविष्यासाठी. बाबाजीसुद्धा तरुण आहेत आणि म्हणूनच पॉडकास्टचा हा विषय घेण्याचा योग बाबांशी याच निमित्ताने आला. ॲक्च्युली तरुण महंत आहेत, तर त्या संदर्भाने हा विषय बाबांपर्यंत आला. म्हणूनच आता आपण तरुणाई या विषयावरती, मुख्य विषयावरती वळणार आहोत. आपण स्वतः एक तरुण महंत आहात, एक आश्रम आपण सध्या संचालक पदाची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणखी आपल्याला काय वाटतं की आपण तरुण महंत आहोत म्हणजे आपल्यावरती आणखी काय जबाबदारी आहे? तरुण महंत आहे ही सेवा कैवल्यवासी गुरुवर्य साहित्यवादी श्री मोठे बाबाजींचा असलेला विश्वास, असलेलं प्रेम आणि त्यांची असलेली प्रसन्नता, त्यांचा असलेला आशीर्वाद, ईश्वराची कृपा, या सर्वाचा तो संगम आहे. कारण आपण बघा, आपल्याकडे असलेली एखादी वस्तू, साधा आपल्याकडं एखादा पेन आहे, एखादं चॉकलेट आहे, लहान मुलांनी मागितलं तर आपण ते देताना 10 वेळा विचार करतो, अरे माझं मी देऊ कसं. परंतु आचार्य श्री बाबाजींनी एवढी मोठी प्रतिष्ठा देताना जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाच्या बळावर आज म्हणजे जी काही सेवा चालू आहे ती आहे. यासोबतच या प्रतिष्ठेसंदर्भात जेही सर्व आचार्यजन आहेत, प्रतिष्ठेसंदर्भात अनेक शुभचिंतक आहेत, हितचिंतक आहेत, त्यांनी दाखवलेला संपूर्ण परमार्गाने, गुरुबोळाने दाखवलेला हा विश्वास आहे. आपण उल्लेख केला की संचालक आहात, परंतु मी तुम्हाला आता असं सांगेल की मी हे संचलन न करता हा संपूर्ण परिवार माझी काळजी घेतो किंवा माझं संचलन हा सर्व परिवार करतो, याचा अनुभव मी हे कधीही म्हणायला किंवा माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत मी हेच म्हणणार. कारण तो अनुभव मी पावलोपावली घेतो. प्रत्येक माऊली आहे, प्रत्येक भिक्षुक आहे, प्रत्येक वासनिक आहे, तो तेवढ्या काळजीने, तेवढ्या आपुलकीने मला सांभाळतो आहे. आणि सगळ्यांच्या एकोप्याने, सगळ्यांच्या शुभचिंतनाने आणि आचार्य श्री कैवल्यवासी बाबाजींच्या आशीर्वादाने ही सेवा चालू आहे. जबाबदारी म्हणाल तर जबाबदारी आहेच. जबाबदारी घ्यायची म्हणलं तर खूप छोट्या गोष्टीमधून आपण घेऊ शकतो आणि टाळायची म्हणलं तर खूप मोठी देखील आपण टाळू शकतो. आता जबाबदारी म्हणाल तर एक तरुण महंत म्हणल्यानंतर, तरुण आहे, महंत आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ आचार्यांचं अधीनत्वात राहून, त्यांच्या मार्गदर्शनात राहून मला कार्य करायला आवडतं. कारण जरी मी तरुण असलो किंवा मी महंत असलो, म्हणजे मी काही सर्वस्व नाही आहे. आम्हाला एक आचार्य परंपरा आहे, आम्हाला एक स्मृती आहे, मार्गरूढी आहे, वृद्धाचार आहे, जे काही नियम आम्हाला घालून दिलेले आहेत, आपल्या परंपरेने जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत, ते नियमाने आपण बांधील असलो की नक्कीच आपल्या जबाबदाऱ्या ह्या काटेकोरपणे पाळल्या जातात. हा एक म्हणजे उल्लेख मी करेल. जबाबदारीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्वतःला म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणे, बरोबर. आज पंथीय दृष्ट्या एक साधक म्हणून त्या साधनेवरती दृढ राहणं ही एक माझी जबाबदारी आहे. बारीक बारीक गोष्टी ज्या मी स्वतःची जबाबदारी समजतो आणि प्रयत्न करतो आहे. या परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरच्या आपण सर्वजण वाटसरू आहोत आणि आपल्याला हा मार्ग
म्हणजे महंती झाली म्हणजे थांबला का? नाही थांबला. महंती झाली तरी तो चालूच आहे. एखादी पद मिळाली, एखादी प्रतिष्ठा मिळाली तरी त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. ती पद प्रतिष्ठा एक जबाबदारी आहे आणि त्या आपल्याला आचार्य परंपरेची आठवण करून देण्यासाठीची ती प्रतिष्ठा आहे. खूप साऱ्या वर्षाचा इतिहास आहे आणि यामधून परमेश्वर सहाय्यतेचा देखील अनुभव आहे. आपण म्हणाल की जर महंत आहे म्हणल्यानंतर तुम्ही संचलन करता किंवा तुम्ही सगळी जबाबदारी सांभाळता, तर नाही. प्रत्येक आश्रमचे महंत असतील किंवा मठाचे महंत असतील, तपस्विनी असतील, आश्रम मठ परमार्गा किंवा ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरील प्रत्येक संस्था असेल, याचं संपूर्ण संचलन हे परमेश्वर करतो. परमेश्वराची जी शक्ती आहे किंवा तिची सेवक जी माया आहे किंवा या काही परमेश्वरांच्या सेवा करणाऱ्या ज्या काही दासी आहेत, जी काही एक आपलं संपूर्ण देवता चक्र आहे जे आपण निर्णयामध्ये अभ्यासतो. आता त्याचा इथे पूर्ण मी उल्लेख करत नाही, परंतु या गोष्टी त्या चालवत असतात आणि आपण परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक फक्त पुरुष आहोत आणि आपण पुरुष म्हणून उभं राहिलं पाहिजे. आपण कोणतंही कार्य करताना फक्त उभं राहा. परमेश्वर त्या ठिकाणी सहाय्यता करतात आणि ती जबाबदारी आपल्याला बरोबर आपण उभं राहिलं की ते कार्य सिद्धीला जातं आणि या गोष्टीमुळे वैयक्तिक जबाबदारी फक्त उभं राहायचं मी काम करतो, ईश्वर सहाय्य करतो आणि ती जबाबदारी पार पाडून नेईल. आणि यात अजून एक मी उल्लेख असा करेल की जसं ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययनाचं आपण विचारलं, अध्ययन चालू आहे, काही सेवेमुळे त्याला खंड पडला. आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण गुरुकुळाला, आपल्या संपूर्ण वासनिक प्रेक्षक असतील, भिक्षुक संत महंत असतील, यांना मी एक विनंती करू इच्छितो की आपण माझ्या विनंतीला मान देऊन परमेश्वराला प्रार्थना करा की माझा जो काही ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययन आहे ते पूर्ण व्हावं, त्यातला गूढ गुह्यार्थ मला समजावा, तो अनुभूतीला यावा आणि तो अनुभूतीला आलेला माझ्या आचरणामध्ये यावा. ही एक विनंती मी या पॉडकास्टच्या माध्यमातून समग्र आशेच्या गुरुकुळाला करू इच्छितो की आपण नक्कीच माझ्यासाठी 1-2 मिनटं हात जोडून प्रार्थना करावी, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आणि आपण त्या प्रयत्नात आहातच. ॲक्च्युली आपला हा जो पॉडकास्ट होता तो 3 महिने आधीच करायचा होता, बरोबर, परंतु कैलासी कुरुंदेच्या बाबांची पोथी होती साठवडीला, तिथे आपण गेलो होते, त्यामुळे एक 1-1.25 महिना तो लांबला गेला. पुन्हा आपण नाशिकला एक पोथी झाली पोथी. हां तिथे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबांचा अजूनही अध्ययन अभ्यास जे काय आहे ते सर्व काही चालूच आहे. या सगळ्या समाजाकडे आपण जेव्हा बघतो, तरुणाईसाठी अध्यात्म का महत्त्वाचं आहे. सध्या एक स्पिरिच्युअलिटी वगैरे हे ते शब्द जरा बरेच ट्रेंडिंगला आहे, सरळ बोलायचं झालं तर. बरोबर. तर का महत्त्वाचं अध्यात्म तरुण पिढीसाठी? खास करून तरुण पिढीसाठी अध्यात्म हे महत्त्वाचं आहेच आणि अध्यात्मासाठी आपली भारतीय संस्कृती ही पहिल्या क्रमांकावर आहे. बरोबर. हां. परंतु झालं कसं, जोपर्यंत एखादी गोष्ट विदेशातून परदेशातून येत नाही तोपर्यंत आपला तरुण आजचा ती आत्मसात करत नाही. आपल्याकडे ध्यानधारणा नव्हत्या का? होत्या ना. आपल्याकडे ज्यावेळेस तेच मेडिटेशन म्हणून तिकडून आलं की प्रत्येकजण ते आत्मसात करू लागला. बरोबर. आपल्याकडे ध्यान होता, आपल्याकडे योग होते, आपल्याकडे साधना होत्या, आपल्याकडं संस्कार होते, परंतु जोपर्यंत तिकडून येत नाही तोपर्यंत आजचा तरुण ते आत्मसात करत नाही. मी देखील एक तरुण साधक आहे, एक त्या मार्गावरचा वाटसरू आहे. प्रत्येक वासनिक, प्रत्येक तरुण देखील त्याच मार्गावरचा आहे आणि एक आपण सहकारी आहोत किंवा एका रस्त्याने चालणारे आपण वाटसरू आहोत, म्हणून मी हे तुमच्यासोबत हितगुज साधतोय. मी काही कोणी मी एक विद्वान झालो किंवा मी त्यात खूप शिकलो किंवा मी खूप मोठा आहे असं काही नाही आहे. एक मित्र ज्यावेळेस आपल्या एका मित्राला समजावून सांगत असतो की बाबा ही गोष्ट गरजेची आहे, त्या माध्यमातून, त्या विचारातून मी सांगतोय, त्या अर्थाने प्रेक्षकांनी ती घ्यावी अशी माझी पुन्हा एकदा एक विनंती राहील. कारण एक मित्र आहे, मित्र नात्याने आपण बोलतो आहोत. पदप्रतिष्ठा आहेच, परंतु जोपर्यंत आपण खांद्यावरती हात टाकत नाही तोपर्यंत मित्राला ती गोष्ट पटत नाही आणि पटल्याशिवाय ती कृतीत येत नाही. तरुणांना अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे. अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे संन्यास घेणं म्हणजे अध्यात्म नाही आहे, किंवा अध्यात्म करायचं म्हणजे लगेच तुम्हाला संन्यासच घेतला पाहिजे किंवा लगेच तुम्ही सगळे घरदार सोडून तुम्ही निघून गेले पाहिजे ना, असं नाही आहे. कदाचित काही तरुणांचा असा विचार आहे की अध्यात्म म्हणजे आपल्याला घर सोडावं लागेल, आपल्याला आपल्या नातेवाईकांना सोडावं लागेल. तर नक्कीच नाही. अध्यात्म म्हणजे आपल्या मनाला एक ऊर्जा देण्याचं स्थान आहे.
अच्छा, हां, बरोबर. अध्यात्म म्हणजे आपल्या मनाला योग्य रस्ता दाखवण्याचं स्थान आहे. आपलं तरुण आहे किंवा आपला तरुण वर्ग हा गतिमान आहे. गतीला केव्हा महत्व आहे? ज्या वेळेस ती योग्य दिशेने असेल. बरोबर. आपलं जे वाहन आहे आपण हायवेने चालवतो, ज्यावेळेस वळण येतं त्यावेळेस आपल्याला वेग कमी करावा लागणार आहे. जर वेग कमी केला नाही, गती आहे पण वेग जर कमी केला नाही तर आपला ॲक्सिडेंट होणार, अपघात होणार आणि त्यात आपलं नुकसान होणार. तसं आहे, तरुणाईने जर अध्यात्माची जर जोड घेतली तर ह्या गतीला योग्य दिशा भेटणार आहे. वळण आल्यानंतर कसं वळायचं हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. बरोबर. नक्कीच वळण बिंदू आल्यानंतर आपण हातबल होऊन जातो, आपण घाबरून जातो. आपल्या जीवनात बरेचसे वळण बिंदू, ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो, प्रत्येकाच्या जीवनात हे टर्निंग पॉईंट येतात आणि आपण एक तर विशिष्ट गतीमध्ये असतो आणि अचानक आपल्याला वळण दिसतं. वळण दिसलं का आपण घाबरून जातो, आपण अस्थिर होऊन जातो की आता एकदम तर वेग कमी करू शकत नाही. जर वेग कमी करणे तर अपघात होणार हे आपल्याला समोर दिसतं की आता आपण पलीकडे जाणार. अध्यात्म काय करतं? अशा परिस्थितीत स्वतःवर कंट्रोल कसं करायचं, आपला वेग मर्यादित कसा आणायचा. अध्यात्म हा ब्रेक आहे. आपल्या गतिमान जीवनाला योग्य वेळी योग्य ठिकाणी हा ब्रेक लावला जातो आणि तो ब्रेक आपल्या वेगाला मर्यादित करून योग्य दिशेला वळवून घेऊन जातो. त्याच्यामुळे आपला जो जीवन प्रवास आहे, अध्यात्म तरुणाई खूप गतिमान आहे. बरोबर. एक प्रचंड ऊर्जावान आहे, परंतु सोबत जर अध्यात्म असेल तर ती ऊर्जा योग्य दिशेला वळेल आणि योग्य दिशेला वळल्यानंतर आपला अपघात होणार नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत, आपला जो प्रवास ठरवलेला आहे आपण तिथपर्यंत पोहोचू. म्हणून अध्यात्म हे तरुणांना खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. बरोबर. आणि मीच ॲक्च्युली वर्षभरापासून डाऊनफॉलचा खूप अनुभव घेतो आहे. याच काळामध्ये जर मला खरंच जर कोणी तारलं असेल तर ते अध्यात्मानाच्या एका हाताने खरंच तारलं. मनात काय काय विचार होऊन जायचे मी सांगू शकत नाही आता पॉडकास्टमध्ये आहे, परंतु एक घरचं वातावरण धार्मिक आहे ॲक्च्युली. बरोबर. आणि कंटिन्युअसली नामस्मरण करत राहा, हे करत राहा, ते करत राहा. जे मनामध्ये जे येणारे विचार होते ना, ते मला वाटतं या नामस्मरणा वगैरेमुळे असेल, अध्यात्माची जी काही जोड होती पाठीशी, बरोबर, त्यामुळेच कदाचित ते तरला गेलं असेल. म्हणूनच आपण जे म्हणाला होता की तरुणाई गतिमान आहे पण मग ब्रेक हा जो आहे तो अध्यात्म आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात, अपयश प्रत्येकाच्या वाट्याला आहे. बरोबर. मग तो प्रापंचिक असो, आध्यात्मिक असो. अपयश येणं म्हणजे काय होतं की आपल्या माइंडसेटमध्ये, आपल्या डोक्यामध्ये एक ठरलेलं असतं की मी इतक्या दिवसात हे करणार आणि ते तितक्या दिवसात नाही झालं की आपण खचून जातो. बरोबर. हां, राईट. आपण खचून जातो की अरे आपण तर टार्गेट इतक्या दिवसाचं ठेवलं होतं, आता ते झालं नाही. आणि जेवढं काही आपण 90% आलेलो असतो ते तिथेच सोडून देतो. 10% आपलं 90% व्हायला जातं. मी थोडंसं पाठीमागे जाईल. आजची तरुणाई ज्यावेळेस अशी वेळ येते ज्यावेळेस खचून जाण्याची, किंवा घरामध्ये भांडण होतं, किंवा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी मित्रांसोबत काही वाद होतात, अशा वेळेस कुठं जायचं हे आजच्या तरुणाईला कदाचित माहिती नाही. माहिती नसल्यामुळे तो रस्ता चुकतो. परंतु तेच आपल्या आजी आजोबा हे देखील या प्रसंगातून गेलेले आहेत, आपले आई वडील हे देखील या प्रसंगातून गेलेले, पण अशा प्रसंगात ते कुठं जात होते? तर अशा प्रसंगांमध्ये ते मठ मंदिरांमध्ये जात होते. आपल्या आश्रम संस्थेतला म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यापैकी ही एक आठवण मला बऱ्याच जणांकडून ऐकायला भेटली. घरी काही वडिलांसोबत वाद झाले, आईसोबत वाद झाले का मी यायचो, कैवल्यवासी आचार्यश्री बाबाजींच्या जवळ थांबायचो. बाबाजी मला स्वतःच्या खोलीत थांबून घ्यायचे. मी महिना 6 महिने 15 दिवस इथे येऊन थांबलेलो आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी मला आठवणी सांगितल्या. त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या ज्येष्ठांना देखील ह्या प्रसंगात समोर आलेले आहेत, परंतु त्यांनी दिशा काय निवडली? त्यांनी मंदिर निवडलं, त्यांनी मठ निवडला, त्यांनी देवाचं स्थान निवडलं, तिथे जाऊन विधी करणं निवडलं. ते केल्यामुळं परमेश्वराची सहाय्यता झाली. सोबतच योग्य ठिकाण निवडल्यामुळे आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडणार नाही. 100% झालं की घडणारच नाही. तिथं गेला म्हणजे तुम्ही पूर्णपणे मठ मंदिर संतांच्या सहवासामध्ये पूर्णपणे सुरक्षित, सात्विक वातावरण वगैरे सगळं पूर्ण सुरक्षित. बरोबर आहे. तुम्ही तेवढ्या काळापुरता तुमची जागा बदलली, तुमची दिशा बदलली की तुम्ही तरले. पण आज तरुणाई थोडीशी रस्ता चुकते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही काय करतो, असं काही जर घडलं ना, डोकं शांत करायचं, मोबाईल हातामध्ये घेतो, एखादी ॲप्लिकेशन वगैरे ओपन करतो, स्क्रोलिंग. मग एखादं येतं की असं येणे असं केलं ना, तू तसं करायला पाहिजे होतं, दुसरा व्हिडिओ असं केला, अरे नाही तसं करायला पाहिजे होतं. या विचारामध्ये माणूस पूर्णपणे गोंधळून जातो ॲक्च्युली. बरोबर आहे.
कारण की ते अल्गोरिदम वगैरे जे आहे ना ते तसंच आहे पूर्ण. बरोबर. आपण जे बघत गेलो ते तसं 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 तर येत राहतं. परंतु जे आपण सांगितलं की ह्या वेळ काळामध्ये आपण मठ मंदिर वगैरे किंवा अध्यात्म जवळ केलं पाहिजे. अध्यात्म जवळ जा, मठ मंदिराजवळ जा. आपले ज्येष्ठ जे काही आपल्या परिवारातले आपले आजी असतील, आजोबा असतील, किंवा आपल्या गावातले एखादा वयस्कर माणूस असेल, ज्येष्ठ आहेत, वयस्कर आहेत, 80-85-90 वय, त्यांच्याजवळ जाऊन बसा. नक्कीच तुम्हाला तिथं शांतता भेटेल आणि तेवढ्या काळापुरतं आपण नक्कीच ती मदत करेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येक तरुणाला त्याने मंदिर निवडावं. कारण मी हा मुद्दा का घेतला, मला एका आजोबांकडून हा प्रसंग ऐकायला भेटला की असंच घरी वाद झाले आणि मी आश्रममध्ये आलो. 6 महिने मला बाबांनी सांभाळलं. 6 महिने कशाला म्हणतात, 6 महिने ते इथं होते. वडिलांनी देखील चौकशी कसली केली नाही, काही नाही. मग बाबांनी त्यांना सांगितलं की आता तू घरी जा, शांतपणे राहा आणि तुझं तू कर्तव्य सांभाळ. म्हणजे अध्यात्म एवढं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी होत असतानाच सगळ्यात प्रकर्षाने आता जाणवणारा मुद्दा आहे, तरुणाई उपदेश घ्यायला घाबरते म्हणता येईल किंवा टाळटाळ करते. बरोबर. आणि खास करून आता आमच्या ताईंना वगैरे समजा, त्यांना लहानपणीच उपदेश दिला जायचा. बरोबर. आता मात्र उपदेश देत नाहीत लहानपणीच. पुढं कसं भेटेल वगैरे काय ते बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे असतील. इवन जेव्हा नवविवाहिता जेव्हा घरी येते, पहिले असा एक काळ होता, मी असं ऐकलं की जेव्हा पूजा वगैरे व्हायची, लग्नानंतर पूजा वगैरे करतात ना घरी, बरोबर, पारायण वगैरे करतात, तर तेव्हाच तिला उपदेश दिला जायचा. बरोबर. परंतु आता हे प्रमाण खूप म्हणजे खूप अत्यल्प झालं असं म्हणता येईल, डायरेक्ट खूप कमी झालं. बरोबर. याचं कारण काय असेल आणि का तरुण घाबरत असेल आणि आपण त्यांना काय मार्गदर्शन करा या सगळ्या गोष्टीमध्ये? ही गोष्ट आपण 3 मुद्द्यामध्ये बघू. एक तर आपण उपदेश देत नाही, दुसरा मुलींना उपदेश दिला जात नाही, आणि तिसरा मुद्दा की तिचं नंतर काय होईल. बरोबर. हे 3 मुद्दे. पहिला मुद्दा, आपण उपदेश देत नाही लहानपणी. आता बघा, आपला मुलगा बालवाडीला, सिनियर KGला, ज्युनियर KGला आपण टाकतो, त्याची शाळेत जायची इच्छा असते का? नसते. तरी आपण पाठवतो. का पाठवतो आपण? की त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्याने चांगलं शिकावं. आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन नसताना, पैसा मोजका मापका असताना देखील आपण मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घालण्याचा प्रयत्न करतो. चांगले क्लासेस त्यांना लावतो. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून. आज प्रत्येक तरुणाला मी सांगू इच्छितो की जे माझे सहकारी तरुण वर्ग आहे, तुम्ही जे क्लास जॉईन करताय, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताय, त्याकरता तुमच्या आईला, तुमच्या वडिलाला स्वतःच्या पोटाला चिमटा द्यावा लागला. बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही त्या शाळा कॉलेजमध्ये आहात. त्यामुळे त्याची जाणीव आपण ठेवा. हा मुद्दा थोडंसं विषयांतर झालं तर आपण काय करतो, महत्त्वाचं पण आहे ते, चांगल्या शाळेमध्ये आपण त्यांना घालतो. त्यावेळेस विचार करतो, अरे हा शाळेत जायची इच्छा नाही, जाऊन दे, राहू द्या घरी, खेळू द्या त्याला, नाही करत, त्याला शाळेत घालतो. आपल्याला त्याचं भविष्य उज्ज्वल करायचं, त्याला डॉक्टर बनवायचं, त्याला इंजिनियर बनवायचं, त्याला कलेक्टर बनवायचं, ह्या मोठे मोठे ध्येय धरून आपण त्याला शाळेत टाकतो. मग हे ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये ध्येय असतात, त्या मुलाला डॉक्टर म्हणजे काय माहीत असतं का? कलेक्टर म्हणजे काय माहीत असतं का? त्याला परिणाम काय होणार हे माहीत नसतं. फक्त आता घरचे मारतील, हाणतील, जातो बिचारा, तो शिकतो, पुढे चालून मोठा बनतो, हा विचार आपल्या डोक्यात असतो. मग उपदेश देताना काय येत नाही आपल्या डोक्यात विचार, जर उपदेश दिला तर पुढे चालून याचं जीवन सुधारणार आहे, हा पंथाचा अनुयायी बनणार आहे, हा पंथाचे संस्कार जपणार आहे, हा विचार का आपण करत नाही? त्यावेळेस का आपण म्हणतो की नाही, त्याला मोठं होऊ द्या, त्याला कळू द्या, मग तो सांगेल, मग तो करेल, मग तो म्हणेल त्यावेळेस आपण देऊ, असं त्यावेळेस का करतो? मी तर या पॉडकास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हान करेल की मुलाचा 8वा वाढदिवस, आता थोडंसं परत हे करतो, तुमच्या मुलाचा असेल, मुलीचा असेल, 8वा वाढदिवस हा कसा साजरा करा? वाढदिवस नक्कीच साजरा करा. आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने, आज पहिल्या वाढदिवसाचं देखील म्हणजे आपण त्याला म्हणू की एक आनंदोत्सव असतो त्या मातापित्याचा, हरकत नाही, पण पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात केला जातो, संपूर्ण नातेवाईकांना बोलवलं जातं, आनंद आहे त्यांना, त्या बालकाला, त्या पाल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटतो. परंतु 8वा वाढदिवस तुम्ही असा साजरा करा की 8व्या वाढदिवसाला त्याला आम्ही गुरूंना बोलून उपदेश देणार, तरच केक कापणार. जर या पद्धतीने जर कुणी इथून पुढे पॉडकास्ट बघितल्यानंतर जर कुणी 8वा वाढदिवस तशा पद्धतीने साजरा केला की 8व्या वाढदिवसाला गुरूंना बोलून किंवा गुरूंच्या सन्निधानाला जाऊन त्याला उपदेश दिला, मग ती मुलगी असो मुलगा असो, उपदेश देऊन नंतरच केक कापणार,
हे जर तुम्ही ठरवलं तर त्या मुलाला तुम्ही घेऊन या, त्याला एक धर्मरूप महत्त्वपूर्ण भेट वैयक्तिक मी महानुभाव आश्रम श्रीरामपूरच्या वतीने देणार. आजचा हा व्हिडिओ तुम्ही आज बघा, 1 वर्षाने बघा, 10 वर्षांनी बघा, जेव्हा केव्हा बघणार आणि तुम्ही मला हे सांगणार की बाबा आम्ही हा व्हिडिओ बघितला आणि नक्कीच आम्ही 8व्या वर्षाला झाला तो आणि त्या दिवशी उपदेश देऊन केक कापला. तर मी धर्मरूप भेट देण्याची जबाबदारी म्हणा, ग्वाही म्हणा, एक भेटवस्तू म्हणा, त्या माध्यमातून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, त्या शब्दाला बांधील राहील. तर आपण 8व्या वर्षाला त्याला उपदेश दिलाच पाहिजे. हे आपलं पहिलं कर्तव्य आपल्या आई वडिलांचं आहे, जसं आपण चांगल्या शाळेत घालतो. दुसरी गोष्ट, आपण आपल्या मुलांना आपण चॉईस देतो की तो मोठा होऊ द्या आणि नंतर तो उपदेश घेईल, त्याला समजेल. परंतु तेच आपण त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत करत नाही. त्यांना योग्य असे क्लास लावतो, योग्य ठिकाणी लावतो. ते किती जरी शिस्तप्रिय क्लास असले, मुलगा जायला नाही म्हणलं तरी तिथे पोहोचवतो, कारण आपल्याला फलश्रुती माहिती असते की तो चांगल्या मार्काने पास होईल, तो चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर शिक्षण चांगलं होईल, जॉब चांगला लागेल, त्याची लाईफ सेट होईल. हे आपण प्रापंचिक दृष्टीने बघितलं. परंतु आध्यात्मिक दृष्टीने देखील आपण पाहिलं पाहिजे. जेवढे आपण त्याचे क्लास चॉईस करतो त्याला चॉईस देत नाही, तसं पंथीय देखील आपण परंपरा आपली जपण्याचं चॉईस त्याला देऊ नका. त्याला 8व्या वर्षी उपदेश देऊन द्या, तो जपणार. पंथीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अनुयायी हा त्याच्या तत्वावरून ढळत नाही. आपण कमी पडतो त्याला तत्व देण्याकरता, आपण कमी करतो ते तत्वज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. प्रत्येक मात्यापित्याने, प्रत्येक वासनिक नामधारकाने आपल्या मुलीला उपदेश द्यावा. दुसरी गोष्ट, मुलीचा जो मुद्दा आपण सांगितला की तिला नाही दिला जात उपदेश, नाही दिला जात कारण लग्न होतं, विरोध होतो. बरोबर आहे, तिला सासरी जावं लागतं. हाही तेवढा कठीण प्रसंग आहे. त्या प्रसंगामधून जाताना त्या मुलीला किंवा तिच्या मात्यापित्यांना तो प्रसंग फेस करावा लागतो, म्हणजे सामोरं जावं लागतं. फार कठीण होतं, स्थळ शोधण्यामध्ये पण कठीण होतं. परंतु बंधूंनो, मी एक विचार तुम्हाला सांगतो. आपण द्रौपदीचं वस्त्रहरण ऐकलेलं आहे, बऱ्याच प्रसंगामधून ऐकतो आपण. आणि आपण ते ऐकल्यानंतर आपण द्रौपदीचं वस्त्रहरण ऐकलेलं बऱ्याच प्रसंगामधून ऐकतो. त्यातली मला एक वेगळी कदाचित अनेकांना भासली असेलही, पण मला जी विचार केला मी त्याच्यावर त्यावेळेस भासली. द्रौपदीने काय केलं? धृतराष्ट्रांकडे मदतीचा हाक मागितला, भीष्मांकडे मागितला, भीष्म पितामहांकडे, आपले जे 5 पती होते त्यांच्याकडे, गांडीवधारी धनुष्य ज्याच्याकडे होते अर्जुनाकडे त्याच्याकडे मागितला. तो बिचारे सर्वजण पराभूत झालेले होते, ते काही मदत करू शकले नाही. शेवटी त्या द्रौपदीने काय केलं तर भगवंताचा धावा केला. नामोच्चार करता, धावा करता क्षणी भगवंताने ढिगभर वस्त्र पुरवले. ही तर कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. जर एक वेळेस त्या माऊलीने नाम घेतला आणि भगवंत धावून आले, जर आपली मुलगी 8 वर्षाची झाली, तिने उपदेश घेतला, विवाह आपण 18व्या वर्षानंतर करतो की नाही? बरोबर आहे. 8 ते 18 10 वर्ष जर त्या आपल्या मुलीने, आपल्या धर्मभगिनीने उपदेश घेऊन नामस्मरण केलं, स्थानवंदन केलं, नामस्मरण जर केलं, तर का भगवंत धावून येणार नाही? मला तुम्ही याचं उत्तर द्या. जर एकदा द्रौपदी माता जर नाम घेते आणि भगवंत सहाय्य करतो, धावून येतो, वस्त्र पुरवतो, तर 10 वर्ष जी माऊली त्याचं नामस्मरण करते, त्याचा धावा करते, ती जबाबदारी त्याची होणार नाही का? मग तुम्हाला योग्य विवाहस्थळ मिळवून देणं असेल, किंवा जरी समोरचा परमेश्वरपैकी पंथीय अनुयायी नसला, पंथीय नामस्मरणाच्या अनुयायांपैकी नसला, अन्य देवी भक्ती करणारा असला, तरी देखील परमेश्वराची ती जबाबदारी आहे. तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात ना, तर परमेश्वर तुमचा रस्ता साफ करणार. तुम्ही तिथे घरी गेल्यानंतर असे कित्येक कुटुंब आहेत की मुलगी त्या घरी गेली आणि नंतर तो परिवार उपदेशी झाला, पंथाकडे वळला. जर त्याच मुलीला उपदेश नसता, तो परिवार पंथीय झाला असता का? आपण मग परमेश्वर मार्गामध्ये आपण अडथळा का ठरतो आहोत? आपण एक माता पिता म्हणून आपण पालक आहोत, तर आपण मुलीला उपदेश न देणे किंवा काय होईल, कसं होईल, इतर प्रश्न मनामध्ये आणून जो पुढचा परिवार पंथाला लागणार आहे, उपदेश घेणार आहे, त्याला आपण अडथळा ठरतो. बरोबर, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलं, 10 वर्ष तिचे नामस्मरण करणार आहे, 10 वर्षामध्ये ती जी साधना करणार आहे, मला तर नाही वाटत किंवा कोणी हे म्हणू पण शकत नाही की परमेश्वर त्याला सहाय्य करणार नाही. जर द्रौपदी माता एकदा हाक मारते, परमेश्वर धावून येतो, तर 10 वर्ष जर तुम्ही ती साधना केली, नामस्मरण केलं, तर नक्कीच भगवंत तुमच्या जीवनाचा रस्ता मोकळा करणार आहे.
त्यामुळे नक्कीच मुलींना देखील उपदेश द्या. बऱ्याचशा मुली तयार असतात, परंतु आईवडिलांना काळजी असते स्थळ भेटेल की नाही. बरोबर आहे, त्या प्रसंगातून त्यांना स्वतःला जायचं असतं. आज मला सांगताना मी सोप्या शब्दात सांगतोय, परंतु प्रसंगातून जात असताना ज्याची परिस्थिती त्याला माहीत असते. परंतु माझ्या परमेश्वर भक्तीवरती एवढा विश्वास पाहिजे की जर मी परमेश्वराचं नामस्मरण करते आहे तर तो रस्ता देणार. त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलीला देखील उपदेश देत चला. तिचं देखील ती माऊली ज्या परिवारामध्ये जाईल ते परिवार उपदेशी करेल आणि परमेश्वर भक्तीचा जो आनंद आहे तो पुढच्या परिवाराला देखील अनुभवता येईल आणि त्यांच्या त्या आनंदाच्या अनुभवाला आपण तरी अडथळा ठरायला नको असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही उपदेश द्या. मुलींच्या बाबतीत देखील पुन्हा मी सांगेल, 8व्या वर्षी जो कोणी पालक मुलीला उपदेश देईल ही पॉडकास्ट ऐकल्यानंतर आणि ही आठवण करून त्याला धर्मरूप भेट आपण काहीतरी नक्कीच. तुम्ही जे सांगितलं तर त्याच माझ्या घरातच 2 उदाहरणं आहे. मला 2 बहिणी आहेत. बरोबर. दोघे बहिणींच्या घरचे जे आहेत ते आता मानव संप्रदायाचं म्हणजे त्यांनी उद्देश वगैरे नाही घेतला बरं का आणखी, पण माझे दोन्ही भाऊजी दोन्ही ताईंना स्थानदर्शनाला घेऊन जातात. तिथं इथे स्थानवंदन करतात आणि दोन्ही घरी आधी मांसाहार होता, मांसाहार पूर्ण बंद झालाय. बरोबर. हे जे झालं ना ते फक्त लहानपणीच्या त्या धर्मसंस्कारामुळे असेल, ताईनं वगैरे दिलं त्या उपदेशामुळे वगैरे असेल, या सगळ्या गोष्टीमुळे असेल. आणखी आमच्या एक नागपूरच्या भगिनी आपले फॉलोअरच आहेत. एक 2-3 दिवसापूर्वीच ॲक्च्युली फोन झाला. त्यांना लहानपणाच उपदेश दिलेला आहे, परंतु काही गोष्टी घडल्या की त्यांना समजा उपदेशी स्थळ नाही भेटलं. बरोबर. त्यांना एकदम तिकडचे कट्टर संप्रदायाचे भेटले. तिला परमेश्वराचं असं सहाय्य होतं आहे, जेव्हा तिला तिकडची एखादी क्रिया वगैरे करायची असेल, काहीतरी अडचण येऊन जातात त्या क्रिया करण्यासाठी. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी समजा करताना ते ज्या गोष्टीचा अडथळा नको असतो त्या गोष्टी तिला त्या बरोबर समोर येऊन जात आहे. म्हणजे खरोखरच परमेश्वराचं सहाय्य होतंच या गोष्टीला. जोपर्यंत आपण इतर मदतीचे दरवाजे जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत परमेश्वराचा दरवाजा उघडणार नाही. इतर आधार सोडून द्या. जसं मी कैवल्यवासी गुरुवर्षी बाबाजींच्या बाबतीत देखील प्रसंग सांगितलं. बरोबर. सगळे नातेवाईक होते, तेही त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघत होते, परंतु त्यांनी आश्रय त्यांचा धरला. माझा एक परमेश्वर तो रस्ता दाखवणार आणि तोच सर्व काही करणार. असे ढिगभर आठवणी त्यांच्या जीवनामध्ये होता, अनुभव होते. ते देखील अनुभव आपल्या जीवनात येऊ शकतो ज्यावेळेस आपण परमेश्वर नामाचा आधार घेऊ, त्याला अनन्य भावे शरण जाऊ. त्यावेळेस आम्ही जेव्हा स्थान दर्शनासाठी वगैरे जातो, मयूर आहे तिथं बसलेला, एवढे सारे अनुभव येतात ना. म्हणजे आता गाडीवर असतो म्हणजे काही तरी छोट्या मोठ्या गोष्टी होतात, पण एवढं सहाय्य होऊन जातं आम्हाला कळत नाही कसं होऊन गेलं. हे नामस्मरणाची वगैरे ती पॉवर आहे, ती काही शक्ती सर्व काही परमेश्वराचं सहाय्य आहे. आणखी यात तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लग्न आल्यानंतर नवविवाहितेला म्हणजे सुनेला समजा त्या घरातल्या उपदेश दिला जात नाही. ही शिकेल, 1 वर्ष करेल वगैरे, हे करता करता 1 वर्षानंतर एक काळ असा येऊन जातो की नाही ऐकत मुली. बरोबर. जर त्यांना जर समजा त्याच वेळेस जर उपदेश दिला गेला असता तर पंथाची सर्व काही सेवा वगैरे असेल हे काही ते घडलं असतं. तुम्ही जे सांगितलं की नामस्मरण वगैरे हे घडलं असतं. तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता नवविवाहितेला उपदेश देण्याच्या संदर्भाने? बरोबर. नवविवाहित ही ते कुटुंब, तो परिवार, त्या परिवाराचा वारसा चालवणारी एक भक्कम असा पाया असते किंवा खांब म्हणून स्तंभ असते. ती त्या घरात जाते म्हणजे काय, स्वतःचं पोट भरण्याकरता जाते का? तर नाही. ती त्या घरात गेल्यानंतर तिची जबाबदारी पूर्ण वाढते की या परिवाराचा वारसा चालवणे. जसं आता काही काळानंतर घरात 2 भाऊ असतील, 3 भाऊ असतील, वाटण्या होतात, विभागण्या होत्या. मग त्यावेळेस ती माऊली, आता मी म्हणजे असं एक बोलतोय, हिस्सेदारी होती. त्यावेळेस आपण प्रत्येक वस्तूचा हिस्सा मागतो की नाही. उलट आपण काळजीपूर्वक त्यांना सांगतो की अहो तिकडं जरा जास्त चाललंय. हे घडतं बरं का, ह्या गोष्टी घडतात. बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला घडतं की ती माऊली तेवढ्या हक्काने सांगते की हे कमी पडतंय. तर तसाच जो पंथीय वारसा आलेला आहे तो चालवणे हा देखील तिचं कर्तव्य आहे, तिचा अधिकार आहे. तर इतर गोष्टींवरती, प्रापंचिक गोष्टीवरती, प्रॉपर्टीवरती आपला हक्क पूर्ण आपण सांगतो, तर ते परंपरेने आलेले जे संस्कार आहेत ते जपणे, टिकवणे, पुढे नेणे याची देखील आपलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, त्या परिवारामध्येच तो धर्म आलेला आहे, परमेश्वर भक्ती आलेली आहे. आपले आजी आजोबा, आपले पणजोबा यांना काहीतरी परमेश्वरी तत्वाचा अनुभव आला म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत आणलं.
आजोबांनी वडिलांपर्यंत, वडिलांनी आपल्यापर्यंत, आता ही परंपरा आली, पण आपल्यापासून पुढे आपल्या मुलापर्यंत किंवा ती जपणे ही पूर्ण कर्तव्य त्या मातापित्याचं असतं. तेव्हा नवविवाहित आली तर त्या माऊलीने देखील ती जबाबदारी सांभाळत असताना ही पंथीयची शिदोरी आहे, धर्मरूप शिदोरी आहे, ती जपावी. उलट या परमेश्वर भक्तीमध्ये कसल्याही प्रकारचा तुमची हानी नाही आहे, तुम्हाला कुणाची हिंसा करायची नाही आहे, तुम्हाला कुणाचा जीव घ्यायचा नाही, तुम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, तुम्हाला बसून नामस्मरण करायचं आहे, साधू संतांची सेवा करायची, होईल तेवढं अन्नदान घडवायचं आहे. आता साधू संत घरात येतात, त्यांच्या ठिकाणी अन्नदान घडतं, त्याचा फायदा आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये होतो. आपण इतर ठिकाणी पार्टी वगैरे देतो की नाही, वाढदिवसाचे आपले नातेवाईक बोलून मस्तपैकी जेवण करतो, त्यांना जीव घालतो, ती पार्टी करतो, त्यावेळेस कष्ट आपल्याला होत नाहीत. परंतु जर पंथीय तत्वज्ञानाप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे अन्नदान आपल्याला करायचे, त्यावेळेस का आपल्याला नको वाटतं. बरोबर आहे. जर पार्टी आपण करतो तर धर्मरूप पार्टी देखील आपल्याला घडली पाहिजे. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. दिवाळी आपण साजरी करतो, ढिगभर पदार्थ बनवतो, तेच पदार्थ आपल्याला साधू संत आल्यावर देखील बनवता आले पाहिजे. ही जबाबदारी त्या नवविवाहित माऊलीची आहे. बऱ्यापैकी आता बऱ्याचशा काही घेतात, काही घेत नाहीत, परंतु आल्यानंतर जशी आपण आपल्या प्रॉपर्टीची माहिती करून देतो, इकडे आमची 5 एकर आहे, तिकडे 3 एकर आहे, मुंबई पुण्यात 2-2 फ्लॅट आहेत, की ही सगळी माहिती आपण करतो की नाही, त्या सुनेला करवतो की नाही, तसं ही आमची देवपूजा आहे, इतक्या वर्षापासून आलेली आहे आणि ही परमेश्वर भक्ती इतक्या महत्त्वाची आहे, ती देखील तू जपली पाहिजे. या कर्तव्याची जाणीव आपण करून द्या. नक्कीच ती समजून आत्मसात करेल, अनुभव घेईल. कारण हा पंथ प्रतिती पंथ आहे, अनुभव पंथ आहे आणि याचा अनुभव 100% तिला येणार आणि ती स्वीकारणार. तिच्या कर्तव्याची जाणीव आपण करून दिली पाहिजे. आपण उपदेश म्हणतोय, बरेचसे नवीन साधकही असतात, हे पॉडकास्ट बघत असतील. उपदेश या शब्दाचा नेमका अर्थ काय? कारण की बरेच जण घाबरतात, उपदेश म्हणजे अरे बापरे आता खूप मोठी गोष्ट माझ्या डोक्यावर देणार आहे, काय संन्यास वगैरे या लेवलपर्यंत आपले विचार जातात कधी कधी. बरोबर. उपदेश नेमका या शब्दाचा अर्थ काय? उपदेश या शब्दाचा अर्थ थोडक्यात आता अपडेटमध्ये थोडंसं सांगतो, आजच्या भाषेत सांगतो. उपदेश म्हणजे ॲडमिशन घेणे. अच्छा. आता एखाद्या पुस्तकाचा तुमचा भरपूर अभ्यास आहे, तुम्हाला पेपर दिला की तुम्ही एकदम पैकीच्या पैकी मार्कात लिहिला, जर तुम्ही त्या शाळेचे ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी नसाल तर त्या लिखाणाचा काही फायदा होणार आहे का? नाही होणार. ती शाळा त्या जबाबदारी किंवा जी विद्यार्थ्याप्रती जबाबदारी असते त्या जबाबदारीने तुम्हाला बघणार आहे का? ती शाळा नाही बघणार, कारण तुमचं ॲडमिशन नाही. उपदेश घेणं म्हणजे ते पंथीय तत्वज्ञान शिकणं. परमेश्वराचे जे काही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विहित केलेले 5 नाम आहेत, जे प्रामुख्याने आपण गुरुजनांकडून घेतो, त्याचा अनुग्रह घेणे, गुरूंकडून ती स्वीकारणे आणि ते घेत असताना संकल्पविधी असतो, जे की सप्तव्यसनाचा त्याग असेल, विपंथीय परंपरा असेल, आपली कर्तव्य आहेत याच्याबद्दलची केलेली प्रतिज्ञा असते. आणि हा उपदेशविधी, हा संकल्पविधी आपल्याला बांधून घेतो म्हणजे काय? आपल्याला ऍक्च्युली हीच एक भीती आहे, बांधून घेणं म्हणजे बंधन नाहीये, ते तुमच्यासाठी संरक्षण आहे. बांधून घेणं म्हणजे काय? आता शाळेत गेलो, शाळेला संरक्षण भिंत असते. बरोबर. संरक्षण भिंत असते. शाळेच्या विद्यार्थ्याला त्या वेळेमध्ये ग्राउंडच्या बाहेर जाता येत नाही. ग्राउंडमध्ये खेळता येतं की नाही? त्याला काही बंधन आहे का? त्याला मर्यादा आहे. जसे शाळेला मर्यादा आहे, तुमच्या व्यवसायामध्ये देखील मर्यादा असतात, तुमच्या ऑफिसच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. तसं हे पंथीय मर्यादा आहेत. जर तुम्ही त्या मर्यादेमध्ये राहिला, बंधनात राहिला, तर इतर काही विघ्न आहेत, इतर काही अपघात आहेत, इतर काही तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे किंवा चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे जे काही प्रसंग आहेत ते घडणार नाहीत. बरोबर आहे. ते घडणार नाहीत म्हणून तुम्हाला पंथीय तत्वज्ञानाच्या चौकटीमध्ये राहावं लागेल. ती चौकट म्हणजे बंधन नाही आहे, ती चौकट म्हणजे संरक्षण आहे. एखादं रोपटं आपण लावतो, त्याला कुंपण घालतो, एका विशिष्ट उंचीनंतर त्याला कुंपणाची गरज पडत नाही. परंतु त्याच वेळेस जर त्या रोपट्याने म्हणलं की हे माझं बंधन आहे, मला ते नको आहे, आणि ते बंधन जर त्याने नाकारलं तर रोपटा असतानाच इतर प्राणी त्याला खाऊन जाणार आहेत, त्याचा नाश होणार आहे. जर त्यांनी त्या विशिष्ट वयामध्ये ते बंधन स्वीकारलं, बंधन म्हणजे कंपाऊंड कुंपण जर स्वीकारलं, तर संपूर्ण जीवनभर तो मजबूत होणार आहे. आणि संपूर्ण जीवनभर तो इतर वारं, वादळ, पाऊस, प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकणार आहे. त्याच्यामुळं बऱ्याच जणांना भीती आहे की उपदेश घेणं म्हणजे बंधनात राहणं आहे, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, याच्याकडे जाऊ नका,
त्याच्याकडे जाऊ नका, बऱ्याचशा हे खाऊ नका, ते खाऊ नका वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात. आता मला सांगा, आपण उपचार घेण्याकरता डॉक्टरांकडे जातो, आपल्याला डॉक्टर विचारतात काय त्रास आहे, आपण सांगतो हे होते, ते होते, ते होते. समजा आता स्किनचा त्रास आहे, आपला चेहरा घ्या, चेहऱ्याच्या ट्रीटमेंट करता आपण जातो, डॉक्टर सांगतात असं असं आहे, तुम्ही हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा तुमच्या चेहऱ्याला अजून हानी होईल किंवा अजून काही त्रास होईल. ती काळजी किती काटेकोरपणे घेतो की नाही. आपण नातेवाईकांच्या घरी गेलो, कार्यक्रमाला गेलो, पार्टीला गेलो, तरी तो पदार्थ बाजूला काढतो, डॉक्टरांनी मना केली. बरोबर आहे, कारण आपल्या शरीराची काळजी वाटते, तर आपल्याला आपल्या तत्वाची काळजी का वाटायला. बरोबर आहे. जर आपल्याला मद्य मांस नकोय तर नकोय, आपल्याला मांसाहार नकोय तर नकोय, आपल्याला इतर गोष्टी, इतर पदार्थ की प्रसाद नकोय तर नकोय. तसं डॉक्टरांनी सांगितलेलं आपण काटेकोरपणे पाळतो की आपल्या शरीराला इजा होऊ नये. तसं जर आपण ते पाळलं तर आपल्या जीवाला, म्हणजे आपला जो परमेश्वर प्राप्तीचा प्रवास करणारा जीव आहे, त्याला जर इजा होऊन द्यायची नसेल, त्याला जर एकदम व्यवस्थित आपल्याला ठेवायचं असेल, धडधाकट ठेवायचं असेल, तर आपल्याला पंथीय नियमांना फॉलो करावं लागेल, पाळावं लागेल. उपदेश म्हणजे बंधन नाही, उपदेश म्हणजे कोणतं तुम्हाला कुंपण नाही, उपदेश म्हणजे तुम्हाला सक्षम करणं आहे, उपदेश म्हणजे तुम्हाला मजबूत बनवणं आहे. आणि तुम्ही मजबूत बनला की पुढे येणाऱ्या बऱ्याचशा प्रसंगांना, तुमच्या प्रपंचामध्ये बऱ्याच अडचणी येतात. व्यवसाय असेल त्यात चढ उतार आहेत, रोज फायदा होतो असं नाही, तोटा होतो, नफा होतो, इतर काही गोष्टी आहेत. तर तुम्ही सुरुवातीलाच मजबूत झाला तर या गोष्टींना सामोरे जाऊ शकाल. त्यासाठी उपदेश याला कुणी बंधन समजू नका, उपदेश आपल्यासाठी कुंपण आहे, आपल्यासाठी खूप काठी, आपल्यासाठी ते रक्षण आहे. आणि त्या रक्षणात एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण वाढलो की ते आपलं ताकद बनतं. तरुण मुलांचा एक म्हणजे नेमका उपदेश नाही घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे, आम्हाला जॉबला वगैरे जायचं आहे, आम्हाला मोठ्या ऑफिसला वगैरे जायचं आहे, तिथं पार्ट्या वगैरे होणार आहेत, तिथं मद्यपान होणार आहे किंवा मांसाहार वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहे. बरोबर. त्या गोष्टीमुळे आम्हाला तिथं मुकावं लागेल की काय, ही एक भीती मनामध्ये असते. ॲक्च्युली मद्यपान वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, कामाच्या नाही आहेत, आपल्या शारीरिक जीवनासाठी असेल, मानसिक स्वास्थ्यासाठी असेल, नक्कीच हानिकारकच आहेत त्या गोष्टी. पण तरीसुद्धा ह्या गोष्टी आपल्याला पुढे करावं लागणार आहे म्हणून सुद्धा मुलं घाबरतात. बरोबर. आपल्याला पार्टीला जाता येणार नाही. पार्टी कशासाठी अरेंज केल्या जाते, एक आनंदोत्सव करण्याकरता. ज्यांनी कुणी पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदोत्सव आहे, कंपनी असेल, व्यवसाय असेल, कुठेही असेल त्या क्षेत्रामध्ये, तर तुम्ही पार्टीला जाऊ नका, त्याच्या घरी जाऊन तर शुभेच्छा देऊ शकतात. बरोबर आहे. पार्टी म्हणजे काय, शुभेच्छा देणं, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं. तुम्ही त्याच्या घरी जा, त्याच्या पार्टीच्या वेळेच्या आधी जा, पार्टीच्या वेळेच्या दुसऱ्या दिवशी जा, त्याला जाऊन शुभेच्छा द्या, एखादा मस्तपैकी बुके घेऊन जा, बुके न्या, एखादी मिठाईचा बॉक्स न्या, त्याला एखादं जीवनोपयोगी पुस्तक घेऊन जा, एखादं त्याच्या जीवनाला उपयोगी असलेली वस्तू घेऊन जा, त्याला शुभेच्छा द्या. बरोबर आहे. ती व्यक्ती नाराज होणार नाही, त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं की नाही आपल्याला. मग काही इतर गोष्टी हे करून आपण सहभाग घेऊ का. तर रस्त्यात चिखल दिसतोय, रस्ता आहे, मध्यभागी चिखल आहे, आपण काय करतो, डांबरी रस्ता सोडून वाट वाकडी करून जातो की नाही. का आपण म्हणतो नाही रस्ता काय म्हणाल, चिखलातूनच जातो मी, आपण त्यावेळेस काळजी घेतो की नाही. तर असे काही टप्पे आहेत, त्यावेळेस एक तर आधी नाहीतर नंतर समोरचाही व्यक्ती तेवढा समजूतदार असतोच, तो खुश होईल असे वेगळे एकदम. कारण जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाऊन त्याला शुभेच्छा दिला आणि वेगळ्या प्रकारे देत आहेत, तर नक्कीच. आता बघा, इतर विमानतळ असेल, आता अलीकडे रेल्वे स्टेशनवर देखील प्रत्येक धर्माच्या अनुयायाकरता प्रार्थना स्थळं बनवल्या जातात. एक जागा विमानतळावरती सेपरेट ठेवल्या जाते की तुम्ही तुमची प्रार्थना त्या ठिकाणी करू शकता. जर सरकार म्हणा किंवा ही संपूर्ण व्यवस्था तेवढी काळजी तुमची घेते की स्वतंत्र व्यवस्था, आता विमानतळावरती किंवा इतर ठिकाणी काय गरज आहे त्यांना बनवून देण्याची, परंतु इथे येणाऱ्या नागरिकाला त्याच्या धर्मापासून तो वंचित राहू नये, त्याच्या तत्वापासून तो वंचित राहू नये, त्यासाठी स्वतंत्र रिझर्वेशन म्हणजे आरक्षित जागा ठेवल्या जाते. तिथे फक्त तुम्ही जाऊन तुमची प्रार्थना करा. जर एवढी सुविधा आपल्याला भेटते तर आपण का आपले तत्व जपू नये, आपण त्यावेळेत आपली प्रार्थना करावी. आपण तडजोड करतो, मग आपण इतर धर्मियांकडे बोट करून म्हणतो ते किती पक्के, ते किती कट्टर. अरे आपणच बनत नाही ना. आपण आपल्या वेळेला जर आपल्या तत्वाला तडजोड केली नाही तर आपण देखील तेवढेच कट्टर होऊ, आपण देखील तेवढेच पक्के होऊ. जोपर्यंत समोरच्याला ओळख होत नाही की अरे हा या नियमाने बांधील आहे, तोपर्यंत समोरचा
तुमच्यासोबत तसा वागत नाही. त्याला माहीत झालं की ह्याला ही भाजी आवडत नाही तो नाही आणणार, ह्याला मांसाहार नाही चालत तर तो नाही आणणार, ह्याला मद्यपान चालत नाही तर तो नाही तुम्हाला सहभागी करणार. तर विषय पार्टीचा आहे, तुम्ही नक्कीच पार्टीमध्ये नका जाऊ, त्याच्या आनंदामध्ये शुभेच्छा द्यायला जा आणि उपदेश घ्या. इतर कोणत्याही गोष्टीला काही अडचण त्यामधून येत नाही. या सगळ्या गोष्टी होताना आत्ताच आपला एक विषय निघाला होता मध्ये की मांसाहार वगैरे, मानसिक हानी वगैरे होते वगैरे नाही का, स्वास्थ्य खराब होतं. बरं. तर अध्यात्मामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय फायदा होऊ शकतोय? अध्यात्म सगळ्यात आधी आपल्या मनाला मजबूत करतं. अच्छा. अध्यात्म थोडक्यासाठी आपण ध्यान धरू, बरोबर, नामजप घेऊ. नामस्मरण करताना आपल्या हातामध्ये माळ आहे, आपण डोळे बंद करतो, ती माळ फिरवतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो. त्याने काय होतं, तो जो 7 ते 9 मिनिटाचा वेळ, एक माळ पकडू आपण 1 मिनिटाकरता, की ती माळ आपण जपणार आहोत, तेवढ्या वेळ आपलं मन स्थिर होतं. ही एका दिवसात साधणारी गोष्ट नाही, परंतु ती करत असताना मन शांत होतं. आणि आपलं मन शांत झालं तेवढा वेळ इतर विचारांमधून गुंतामधून बाहेर निघतं. बरोबर आहे. मन त्या गुंत्यातून बाहेर निघलं, मन शांत झालं, स्वस्थ झालं की आपण ॲटोमॅटिक आनंदी होतो, आपल्याला रिलॅक्स वाटतं. बरोबर. तर तुमच्या मनात काही विचार असेल, तुमचं डोकं दुखेल, तुम्हाला असं बेचैनी वाटेल, पण तुमचं मन स्थिर असेल तर तुमच्या शरीरावरती काही इजा होणार नाही, तुम्हाला छान वाटेल. मग तुमचं मन स्थिर असलं, तुमचं मन बलवान बनलं की तुमचं शरीर ॲटोमॅटिक ताकदवान होणार, त्याला कसलाही इफेक्ट येणार नाही. तर अध्यात्मामुळे पहिलं मन मजबूत होतं. मन मजबूत झालं की ते शरीरावरती येतं, शरीर मजबूत झालं, ते अध्यात्म केलं की आपल्या आत्म्याला पोषक असं जे काही आपलं धर्माचरण आहे, जे काही आपली कर्तव्य आहेत, प्रापंचिक जीवनातली तुमची जी काही कर्तव्य आहेत, आध्यात्मिक जीवनातली जी काही कर्तव्य आहेत ती करण्याकरता आपण सक्षम होतो. त्यासाठी अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे. एक अध्यात्म एखादा औषध 72, 76, 78 रोगांवरती काम करतं असं म्हणतात, तसं अध्यात्म हे एकच अध्यात्म आहे, ते तुमच्या संपूर्ण जीवनावरती काम करतं. फक्त टप्प्याटप्प्याने पहिले मनावरती, मग शरीरावरती, मग तुमच्या कृतीवरती, कृतीतून प्रपंचावरती, प्रपंचावरतून संपूर्ण गुंता मोकळा करण्याचं काम अध्यात्म करतं. त्यामुळं अध्यात्म खूप गरजेचं आहे. तो विषय आपला आधी झाला ॲक्च्युली. बरोबर. की जे काही माझा अनुभव मी सांगितला. हो बरोबर. आपण हे साधं वगैरे जे मंदिरात वगैरे येतात, बरोबर, फायदा होतो, अध्यात्माचा फायदा होतो. आपण या सगळ्याच्यामध्ये सोशल मीडियाला मी मध्यंतरी बोललो की मी स्क्रोल वगैरे करतो वगैरे ह्या गोष्टी, बरोबर. पण त्या सोशल मीडियाचा फायदा घेऊन तरुणाईला अध्यात्माकडे कसं वळवता येईल? कारण की आता जो तो व्यक्ती आहे तो सोशल मीडियावरती 100% आहेच आहे, बरोबर, थोड्याफार प्रमाणात काही ना पण आहेच. आपला आजचा जो व्हिडिओ पोस्ट होणार आहे तो सुद्धा सोशल मीडियावरतीच होणार आहे. म्हणून अध्यात्माला तरुणाईला सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं जोडता येईल? अध्यात्म सोशल मीडिया हे एक प्रसार माध्यम आहे. पूर्वीच्या काळी एखादा आपल्याला प्रसार करायचा तर बातमीपत्र असायचं, पत्रव्यवहाराद्वारे एखादा संदेश पोहोचवला जायचा. मग ते बदलत फोन आले, टेलिफोन आले, मोबाईल आले, हे प्रसार माध्यमं बदलत गेली. सोशल मीडिया हे प्रसार माध्यम आहे. घडलेली घटना लगेच आपल्याला अपडेट मोबाईलवरती दिसते. पूर्वीच्या काळी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये यायची, त्यावेळेस आपल्याला पूर्ण माहिती व्हायची. तर त्याच प्रसार माध्यमाचा वापर आपण अध्यात्मासाठी करू शकतो. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी याच्यामध्ये सांगेल. त्या प्रसंगाला अनुरूप किंवा त्याला धरून सांगेल की अध्यात्म प्रसारासाठी सोशल मीडिया किंवा सामाजिक जी माध्यमं आहेत ती उपयुक्त आहेत जर त्या पद्धतीने आपण प्रसार केला तर. मी एका बेलापूर मंदिर, पुंतांबा मंदिर आणि आपलं डोमेग्राम मंदिर या मंदिराचे मध्यंतरी इंस्टाग्रामला रील्स टाकले, माहितीपर छोटे व्हिडिओ टाकत असतात. हां, ते व्हिडिओ टाकले तर आमच्या श्रीरामपूर शहरातील एका राजकीय पक्षाचा तालुका अध्यक्ष असलेला, या पदावरती असलेला अन्य व्यक्ती, परमेश्वर भक्तीची काही माहिती नाही, तो व्हिडिओ बघून ती व्यक्ती बेलापूरला गेली, बेलापूरचं स्थानवंदन केलं, त्या ठिकाणी देवाला पत्रपुष्पविडा अर्पण केला, बघून केला की तिथं कसं करतात, त्या मंदिरात गेल्यानंतर काय काय करायचं असतं हे करून त्याने केला. आणि मला आल्यानंतर दुपारी मेसेज केला. तो मी मेसेज बघितला की दादा तुम्ही जो व्हिडिओ टाकलेला ते मला मंदिर बघायला भेटलं. इतर वेळेस मी बऱ्याच वेळा तिथून समोरून गेलो पण आतमध्ये काही गेलो नाही. त्या व्हिडिओत मी ते बघितलं आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो. आता त्याच दिवशी माझ्या या कृत्याचं सफलता झाली असं मी समजतो की जर एखादा व्यक्ती प्रचार करण्याची माध्यमं अनेक आहेत. आपण एखाद्याला बसून प्रवचन देऊन
म्हणजे सत्संग करून त्याला तिथपर्यंत घेऊन जातो. हे एक माध्यमच आहे. तो आज गेला, त्या दिवशी तो गेला, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा गेलाही असेल, मित्रांना घेऊनही जात असेल, अनेक त्याच्या जीवनात बदलही अनुभवले असतील. म्हणजे सोशल मीडिया हे प्रसाराचं माध्यम आहे आणि ते आपण त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने समोरच्यांना जी गरज आहे, मंदिराचे फोटो असतील, मंदिराचे व्हिडिओ असतील, ते बघत असताना एखादा माहिती ऐकतो, अरे 800 वर्ष जुनी जागा आपल्या कमलपूरमध्ये, बेलापूरमध्ये, तांब्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 800 वर्ष जुनी जागा, 800 वर्ष यांनी जतन केलं कसं, हा देखील प्रश्न आहे. तो प्रश्न असल्यानंतर ती कुतूहलाने ती जागा बघायला जातात. नक्की नाही परमेश्वर भक्ती म्हणून जाऊन, पण जाऊन तिथं नतमस्तक तर होतील, पहिले दर्शन तर घेतील, त्याच्याबद्दल आपुलकी वाटेल, नंतर नमस्कार करतील, नंतर पत्रपुष्प काय यथाशक्तीप्रमाणे अर्पण करतील आणि ती गोष्ट त्यांच्या जीवनाला परमेश्वर मार्गाकडे वळायला कारणीभूत ठरेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही मंदिरांना इतिहासाची जोड, जसं की आपण आता सध्या उदाहरणापुरतं डोमेग्राम या ठिकाणी असलेलं श्री चिन्नस्थळी मंदिर घेऊ. स्थान आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसाद तुल्य आहे, परंतु सोबतच त्या संरक्षणाकरता जे मंदिर बांधण्यात आलं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बांधलं, हारकुबाई होळकर यांच्या सांगण्यावर. तर ते बघितल्यानंतर बरेच जण तिथं गेले की अहिल्याबाईंनी मंदिर बांधले, ते मंदिर बघण्याकरता गेल्यानंतर त्यांनी स्थानवंदन केलं, हात जोडले, साधू संतांना दंडवत केले. हे काही नुकसान आहे का? नक्कीच फायदा आहे. त्याचा फायदा त्याच्या जीवनात होणार आहे. त्याचा फायदा आपण एखाद्या अनिष्टापासून काढून इष्टाकडे जर त्याला वळवलं, त्याचा आपल्याला अदृष्ट नक्कीच फायदा देणार. त्याच्यामुळं सामाजिक माध्यमं ही प्रचारासाठी गरजेची आहेत. आता आमची जी स्थान दर्शनची जी सिरीज आहे, बरोबर, आता माझा स्वतःचा अनुभव आहे. सगळ्यात पहिला व्हिडिओ व्हायरल झाला खडकुलीचा. हो बरोबर. तर ते स्थान दर्शनासाठी मुलं गाडीवरती येत होते. हां. आणि एक भारी वाटलं, अंगावरती काटा आला की ते जे मुलं होते त्या स्थान दर्शनचा व्हिडिओ बघत स्थान करत होते. हा फायदा जो झाला तो सोशल मीडियामुळेच झाला. तेव्हा खडकुलीला जे स्थान दर्शनासाठी लोक गेले त्या व्हिडिओच्या माध्यमामुळेच झाले. त्या व्हिडिओच्या त्या माध्यमामुळेच हा म्हणजे काय झाला, प्रचार प्रसार झाला आणि सगळ्या जणांना ते स्थानवंदन झालं. हे जे झालं हा फायदा सोशल मीडियामुळे झाला. म्हणजे तरुणाईसुद्धा नक्कीच आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून वळले जाईल. फक्त आपल्याला तसं प्रिपेअर त्यांना प्रिपेअर करावं लागेल त्यांच्यापर्यंत. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना अध्यात्माबद्दल आपण खूप बोललो, बरोबर, पण अध्यात्मातूनच विकास साधता येतो हेही झालं. परंतु आमची जी तरुण पिढी आहे त्यांचं कर्मराटी म्हणजे आमचं व्यावहारिक जीवन वगैरे या सगळ्या गोष्टी नाही का. तर हे जीवन कसं असलं पाहिजे, याचं आचरण कसं असलं पाहिजे. आणि तुम्ही एक तरुण महात्मे आहात, साधू आहात, बाबाजी आहात, महंत आहात, पंथाच्याबद्दल आपलं विजन काय, आपण एक काही ठराविक वर्षानंतर पंथाला कुठे बघताय. सर्वात महत्त्वाचं जे आपले तरुण वासनिक आहे किंवा नामधारक आहे त्यांची दिनचर्या किंवा त्यांचं आचरण कसं, किंवा आपण सर्वसमावेशक तरुण, प्रत्येक तरुणाचं आचरण कसं असावं. सर्वात महत्त्वाचं तरुणाने दिनचर्येमध्ये ठराविक वेळ हा अध्यात्मासाठी ठेवावा. अध्यात्म हे आपलं कर्तव्य आहे. अध्यात्म आपलं शरीर, मन आणि बुद्धी याला स्वस्थ ठेवणारं आहे. जसं आपल्याला दिनचर्येमध्ये आहार गरजेचा असतो आणि तो वेळ आपण काढून ठेवलेला आहे. बरोबर. निद्रा गरजेची असते, तो वेळ आपण काढून ठेवलेला आहे. तसंच अध्यात्मही आपल्या गरजेचं आहे आणि आपल्या दिनचर्येमध्ये अध्यात्माला आपण वेळ ठेवावा. जसं की सकाळी उठल्यानंतर थोडंसं लवकर उठल्यानंतर स्नानादी विधी झाल्यानंतर सगळं फ्रेश, प्रातःविधी जे काही फ्रेश झाल्यानंतर सुरुवातीचा 1 तास अर्धा तास अध्यात्माला द्या. तुम्ही घरामध्ये बसा, उपदेशी असाल, नामधारक असाल तर प्रभूच्या नामस्मरण करा. अर्धा तास 20 मिनटं करा. सुरुवात 10 मिनटापासून करा. सोबत एक स्तोत्र घ्या, ते नित्यनेमाने मी ते पठण करेल आणि ते पठण करून आपल्या मंदिरामधली असलेली पूजा वंदन करेल. आपल्या घरातल्या ज्येष्ठांना प्रत्येकाला मी नमस्कार करेन आणि मग माझ्या शाळेला, माझ्या कॉलेजला किंवा माझ्या व्यवसायाला निघेल. इथे मला सांगताना आनंद होतो की महानुभाव पंथ हा एकमेव पंथ असा आहे की ज्या पंथामध्ये गुरु शिष्याला नमस्कार करतो, दंडवत करतो. शिष्य तर गुरुला प्रत्येक संप्रदायामध्ये करताना दिसतात,
परंतु गुरु शिष्याला दंडवत करतो हा एकमेव महानुभाव पंथ आहे. सासू सुनेला दंडवत करते हा एकमेव महानुभाव पंथ आहे. एखादा सासरा घ्या, तो जावयाला दंडवत करतो. एखादी घरातली ज्येष्ठ व्यक्ती, ज्यावेळेस आपण प्रत्येकाला पूजा केल्यानंतर दंडवत करतो, आपले आजोबा आपल्या नातवाला दंडवत करतात. कोणत्या संप्रदायामध्ये, मी इतर हे बोलत नाही, पण समाजामध्ये आपल्याला कुठं पाहायला भेटतं का एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्यापेक्षा लहान मुलाला, आपल्या नातवाला, आपल्या सुनेला दंडवत करते, नमस्कार करते, तिला वंदन करते? पाहायला भेटतं का? नाही भेटत. महानुभाव पंथ हा एकमेव पंथ आहे की जो ज्येष्ठ व्यक्ती देखील आपल्यापेक्षा लहानाला नमस्कार म्हणतो. कारण तेवढं महत्त्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चतुर्विध साधनाचा आपल्याला घालून दिलेला आहे. त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये पूजापाठ आदी कर्म केल्यानंतर आपल्या परिवारातील आपले आईवडील असतील, आपले काका असतील, मोठा भाऊ असेल, मोठ्या भावाने लहान्या भावाला ते दंडवत नमस्कार करून आपण घरातून बाहेर पडावं. कारण ह्या गोष्टी अध्यात्म याच्यामध्ये जोडलेला आहे. घरातून बाहेर जाताना जर आपण घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला सांगून गेलो, आजही आपली मार्ग परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली, मार्गात कोणता व्यापार असेल, मार्गात काही सेवेकरता बाहेर जायचं असेल, मार्गात विजनाला जायचं असेल, मार्गात इतर स्वभावादी क्रियांना जायचं असेल, तर त्यावेळेस तिथे गुरुजनांना सांगून जाण्याचा आपल्यात प्रघात आहे. तर तो काय आहे, तर आपल्यावरती गुरुचं चिंतन असतं. ठराविक वेळेत जर आपण पोहोचलो नाही तर गुरुजी आपली काळजी करतात, आपल्याबद्दल परमेश्वराला प्रार्थना करतात, याला काही विघ्न येऊ नये, याला काही अडचण येऊ नये. तर तोच नियम आपण आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक जीवनात आत्मसात केला की घरातून निघताना आईवडिलांना नमस्कार करून गेला. समजा तुम्ही सांगितलं की मी या कामाकरता चालू, 1 तासाचं काम असतं, कदाचित जर 1 तास होऊन गेला तर त्यांना काळजी लागते, अजून कसा आला नाही, काय झालं, ते फोन करतात, अरे 1.5 तास झाला तो आला कसा नाही. मग आपण सांगतो माझी गाडी खराब झाली, माझं दुकान बंद आहे. हे केव्हा घडलं? जेव्हा तुम्ही आईवडिलांना सांगून गेलात तेव्हा. जर तुम्ही सांगून गेला नाही तर मग आईवडील म्हणतात गेला असेल, हा काय येईल त्याच्या मनाने, सांगत नाही, काही नाही, कुठेही जातो, येईल, जेव्हा येईल तेव्हा येईल. काळजी आहे का? आईला वडिलांना काळजी आहे, पण ज्या पद्धतीने पाहिजे, आशीर्वाद रूपी काळजी ज्याला आपण म्हणतो, ते आपण जर आपलं कर्तव्य केलं, त्यांना सांगून बाहेर पडलो तर त्याच्यासोबत त्यांच्या आशीर्वादाचं छत्र आपल्याला वज्र कवच भेटतं, ती काळजीचं कवच आपल्याला भेटतं आणि येणारे विघ्न अडथळे दूर होऊन आपण सुखरूप घरी पोहोचतो. हा एक नियम आपल्या जीवनामध्ये घ्यावा. परीक्षा असताना तर प्रत्येक जण पाया पडतो, परंतु इतर दिवसामध्ये पण पडावं, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्हाला प्रकर्षाने पडायची गरज नाही, पण तुमच्या अंगावळणी पडलेली सवय आहे आणि तो आशीर्वाद पूर्ण जीवनभर तुम्हाला मदत करेल. ही एक आध्यात्मिक गोष्ट जीवनात आणा. आशीर्वाद ही गोष्ट आहे आणि आशीर्वाद आपलं खूप काही जीवन बदलतो आणि जीवनात खूप काही मदत करतो. ह्या एक पायरी आहे, ती जीवनात आणली की अध्यात्म आणि प्रपंच आपल्याला दोन्ही साधता येतं. परत मांसाहार, मद्यपान ह्या गोष्टी तरुणांनी शक्यतो टाळल्याच पाहिजे, कारण की त्यातून नाहीच काही, त्याची फलश्रुती काहीच नाही, हानिकारक असेल. जसं आपण आजारी पडल्यावर शरीर दुखतं, पेन किलर घेतो, 4 तास, 6 तास, 8 तास आपल्याला रिलॅक्स वाटतं, पण त्यानंतर वेदना परत चालू होतात. मद्यपान हे तसंच आहे, तुम्हाला काही ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला ते त्या विचारातून बाहेर काढतं, तेच त्याची परिणाम शरीराचा उतरल्यानंतर पुन्हा आपण त्याच विचारात जातो, पुन्हा तोच त्रास होतो. त्यामुळे तात्पुरतं काही तोडगा न बघता ठोस त्याच्यावरती परिणाम बघा, जेणेकरून आपलं जीवन आनंदी आणि सुखकर होईल. ते अध्यात्मच मग बरोबर. मानवपंथाचं विजन आपण काय बघताय? काही वर्षामध्ये मानवपंथ आपण कुठे बघताय? महानुभाव पंथ हा खूप मोठा पंथ आहे, हा परमेश्वरीय पंथ आहे, परंपरा. बरोबर, 800 वर्षाची परंपरा आहे, हा परमेश्वरीय मार्ग आहे. इथे थोडंसं उत्तर माझं थोडं वेगळं राहील. दैवपरकीचा जो मार्ग आहे तो ईश्वरीय शक्तीने किंवा परमेश्वराच्या सहाय्यतेने चालतो. आज मी म्हणेल की 10 वर्षांनी मी पंथात हा बदल करेल, तर तो होणं शक्य नाही आहे, कारण ते माझ्या हातात काहीच नाही आहे. हां, एक विजन आपल्यासमोर असू शकतं की नवयुवकांना, नवयुवतींना, माझ्या सहकाऱ्यांना मी कशा पद्धतीने पंथ समजावून सांगेल, कशा पद्धतीने ते त्या मार्गावरती राहतील आणि कशा पद्धतीने त्याचं रूपांतर पुढं आपल्याला दिसेल, हा विचार आपण करू शकतो. आणि हाच उद्देश ठेवून मी फार सुरुवातीला म्हणजे 3 वर्षापूर्वी 21 मे, मला ती तारीखही आज आठवण आहे, 21 मे 2020ला एक 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बनवला, पहिला प्रयत्न, आणि स्टेटसला ठेवला. त्यावेळेस स्टेटसची वेळ 30 सेकंदाची होती. बऱ्याच जणांचे फोन मेसेज आले आणि खूप त्यातून प्रेरणा भेटली की आपण करतोय, कदाचित केलं ते योग्य केलं किंवा बरोबर झालं. मध्यंतरी काही गॅप गेला, त्यानंतर पुन्हा त्याला सुरुवात चालू झाली.
तर अशा काही माध्यमातून आपण काही पंथाकरता करू शकतो का, किंवा त्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो का, आणि आपण नवीन काही देऊ शकतो का, जेणेकरून आपलं पंथ, आपलं तत्व आणि आपल्या तत्वावरती, आपल्या परमेश्वरीय श्रद्धेवरती आपला साधक या नात्याने आपला जो वास्तविक वर्ग आहे, आपले जे नवयुवक आहेत, कसे मजबूत राहतील, सशक्त राहतील, हा एक मुद्दा माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. खरं तर परमेश्वर प्राप्तीचा मार्ग फार खडतर आहे, तेवढा सोपा आहे. हे दोन्ही ताल म्हणजे समतोल साधत असताना वैयक्तिक माझीही जबाबदारी खूप आहे. इतरांना कडे लक्ष देत बसण्यापेक्षा थोडं लक्ष स्वतःकडे पण द्यावं लागणार आहे एक तरुण साधक म्हणून. त्यामुळे नक्कीच आपण सर्व सहकारी वर्ग आहोत, आपण परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने जाणारे आहोत, एका रस्त्यावरचे आहोत. तर आपण सहकारी म्हणायला थोडासा शब्द नवीन वाटेल, वेगळा वाटेल, त्याच्यामध्ये काही भेद दिसणार नाही दोन व्यक्तींमध्ये, पण भेद ठेवल्यानंतर काय होतं, एक आदरयुक्त भेद तो असतोच, परंतु जोपर्यंत आपण समान होत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपली तत्व आत्मसात करायला, ऐकून घ्यायला तयार होत नाही. आपल्याला ऐकण्याकरता थोडंसं त्याचंही व्हावं लागतं, त्यावेळेस तो ऐकून घेतो. तर मग अशा गोष्टीत आपण सहकारी म्हणून एकत्रित येऊया, धर्माचं कार्य करूया, आणि जेणेकरून इतर देखील नवयुवक आपल्यासोबत जुळल्या जातील. आणि हे परमेश्वरीय तत्व आपण काही करत नाही, आपण निमित्त मात्र आहोत. कायमपर्यंत एवढं मात्र आपल्या लक्षात राहावं, आपण आपलं कर्तव्य करावं, परमेश्वरीय वचनाप्रमाणे, तत्वाप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रयत्नरत राहावं. आणि एक दिवसाचा प्रयत्न काही वर्षांनंतर आपल्याला तो नक्कीच यशस्वीता देतो. नक्कीच तू उभा ठाकलासी पुरे, सिद्धी ती येथूनच नेजेल की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे वचन प्रत्यक्ष अनुभव आला. एवढा 7-8 वर्षाचा हा काळ होता. फक्त उभा राहा, करणारा तर शेवटी परमेश्वरच आहे. बराच हा काळ त्यामध्ये गेला आणि विकास झाला. आमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय. तसंच आपलं हे जे काही विजन आहे ते नक्कीच ईश्वर कृपेने पूर्ण होईल. आणि बाबाजी खूप खूप धन्यवाद. आपण जो आपला बहुमूल्य वेळ जो आहे, अनमोल जो वेळ आहे, तो आम्हाला या पॉडकास्टसाठी दिला. आमच्या या तरुणाईला आपण मार्गदर्शन केलं. मी आपले खरोखर खूप खूप आभार मानतो. मी देखील परमार्ग सेवक आपले सागर भाऊ असतील, मयूरदादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग असतील, या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की पॉडकास्टच्या माध्यमातून एक संधी दिली. ही संधी आपले विचार प्रसारित करण्याकरता किंवा युवकांपर्यंत पोहोचण्याकरताची ही संधी होती. या संधीचा गांभीर्य जाणून उपस्थित राहिलो किंवा आपण संधी दिली ती पोहोचणार आहे इतरांपर्यंत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि जसं स्थानदर्शनाचे आपले मी बरेच व्हिडिओ बघतो, बरेच ठिकाणचे फोटो बघायला भेटतात. तर हा जो तुमचा प्रवास आहे, पंथीय तत्त्वज्ञान, पंथीय स्थानदर्शन किंवा इतर पंथाचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा, हे ध्येय, हा प्रवास अजून यशस्वीपणे उत्तम यश प्राप्त करो, अशा शुभेच्छा मी महानुभाव आश्रम श्रीरामपूर आश्रमस्थ सर्व परिवाराच्या वतीने, समग्र गुरुकुळाच्या वतीने आणि आता थोडंसं हक्काने बोलतो, जे माझे काही इंस्टाग्रामचे सबस्क्रायबर, फॉलोअर्स आहेत किंवा चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, जे कोणी सगळे बघतायत, त्यांच्या वतीने देखील आपल्या या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच हा प्रवास असाच चालू राहू द्या. नवीन अनुभव या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचू द्या आणि एक उत्तम असं यश तुम्ही प्राप्त करावं, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्कीच आपला आशीर्वाद आहे, गुरुवारांचा आशीर्वाद आहे. याचप्रमाणे या पॉडकास्टसाठी ज्यांचं महत्त्वाचं एक पाठबळ लाभलं असं म्हणता येईल, ज्यांचं सहकार्य झालं, असं अमरावती निवासी परतवाड्याच्या ताई आहेत, श्रुतिकाताई पेटे. त्यांच्याजवळ हा विचार मांडला होता. त्यांनीच बऱ्याच प्रश्नांमध्ये, माझे अतिशय साधेसुधे प्रश्न होते, पण त्यांनी एक खूप चांगलं त्याला घडवलं त्या प्रश्नांना. आणि आजचे जे प्रश्न होते ते आमच्या दोघांच्या संगनमतातून आलेत. ताईंचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे माझी जी टीम आहे, मयूर असेल, चेतन असेल, प्रवीण असेल, मोहन असेल, हे तिघं चौघं जे आहेत ते एकदम मजबूत खांबासारखे उभे आहेत. त्याच्यावरती हे सगळं काही रथ वगैरे जो चालतो आहे. खरोखरच या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. आज मयूरसोबत आहे, मयूरचे विशेषतः आभार. बंधूंनो, आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणि भरपूर आपल्याला हा प्रवास आणखी पूर्ण करायचा आहे. भरपूर आणखी पॉडकास्ट येणार आहेत, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा.
पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत.